खूपदा असं होतं की आपण विचार करतो की आमच्या काळात तर काहीतरी वेगळं होतं, आता ते सगळं हरवलं आहे. आता ते काही पुन्हा दिसेल का? नाही दिसणार असं वाटतं. आणि मग काही नाही, सगळी संस्कृती लयाला चाललेली आहे आणि आता पुढे काही भविष्य नाही असं वगैरे वाटायला लागतं. आणि असं वाटत असतानाच कुठेतरी एखादी तरुण व्यक्ती, एखादा तरुण, एखादी तरुणी आपल्यासमोर खूप छानसं काहीतरी, खूप चांगलं काहीतरी घेऊन येते आणि ते चांगलं दिसल्यानंतर पुन्हा आपल्या आशा पल्लवित होतात की अरे हो, नाही, संस्कृती तर तशी लयाला नाही जाणार, अजूनही काही आशा आहे. असं काहीतरी आपल्या मनात उलटसुलट सतत चालू राहतं. पण नक्की हरवलेलं सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल का आणता येईल? नक्की काय, हेच आपल्याला ह्या पुढच्या चर्चासत्रामधून सापडेल अशी मला खात्री आहे. त्यासाठी मी आजच्या आपल्या सगळ्या मान्यवरांना विनंती करते मंचावर येण्याची. सर्वप्रथम सतीशजी आळेकर, त्याचप्रमाणे कवयित्री नीरजा, अनिलजी जोशी, आणि त्याचबरोबर मिलिंदजी बल्लाळ आणि आदित्यजी दवणे. नटेश्वराचं वरदहस्त लाभलेली एका व्यक्तिमत्वाबद्दल आत्ता आपण बोललो आणि त्यांनी हितगुज आपल्याशी साधलं. अशीच दुसरी व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार, अभिनेते, नाट्य दिग्दर्शक सतीशजी आळेकर. आपलं खूप खूप स्वागत. आधुनिक मराठी आणि भारतीय रंगभूमीवरच्या सगळ्यात प्रभावशाली आणि प्रगतिशील नाटककारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. NSDचं संचालकपद त्यांच्याकडे होतं आणि त्याच्यानंतर पुण्याच्या थिएटर अकादमीची स्थापना त्यांनी केली. 1994 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि त्याचबरोबर पद्मश्रीही त्यांना मिळाली. आणि अगदी आत्ता नुकताच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा असा जनस्थान पुरस्कार त्यांना मिळालेला. मिकी आणि मेमसाहेब पासून महानिर्वाण, बेगम बर्वे, त्यांचं लिखाण आपल्या कायम लक्षात आहे. इतकंच नाही तर आत्ता लॉकडाऊनमध्ये लिहिलेलं ठकीशी संवाद हे सुद्धा आता आपल्यासमोर येत आहे. त्यांच्या अनेक एकांकिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह, ललित लेखन आपल्या परिचयाचं आहे. सध्या ते SPPU आणि दिल्लीतल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या अभ्यागत विद्याशाखेचे सदस्य आहेत. आणि निवृत्तीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2013 ते 2022 कालावधीसाठी त्यांची विशेष प्राध्यापक म्हणूनही नियुक्ती केली होती. सतीशजींचं स्वागत करतील संस्थेचे दिलीपजी गट्टी. गिरीश घाटे त्यांचं स्वागत करत आहेत. चर्चासत्रात आणखी भाग घेणार आहेत कवयित्री नीरजा. इंग्रजी विषयात MA केलं. 35 वर्ष विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इंग्रजीचं अध्यापन त्यांनी केलं. आता त्या निवृत्त झालेत, पण आजपर्यंत त्यांची विविध विषयावरची 18 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. एक कादंबरी आहे, त्याचबरोबर 6 काव्यसंग्रह, कथासंग्रह. त्यांचं विपुल लेखन आहे जे आपण नेहमी वाचनालयातून पुस्तक मुद्दाम घेऊन वाचत असतो.
अनेक संस्थांकडून त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. अगदी 1-2 पुरस्कारांची मी नावं घेते, नाहीतर चर्चासत्रातला बराचसा वेळ त्यातनंच कमी होईल. केशवराव कोठावळे पुरस्कार मॅजेस्टिकचा त्यांना मिळालेला आहे. पुभा भावे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अनेक संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाच्या संस्थांमधून त्या अगदी ॲक्टिव्हली सहभागी असतात आणि त्यांची अनेक पुस्तकंही महाराष्ट्र शासनाने अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली आहेत. नीरजाजी, आपलंही खूप खूप मनापासून स्वागत. दिलीप गट्टी त्यांचं स्वागत करत आहेत. डॉक्टर अनिल यशवंत जोशी, MBBS आणि MD केल्यानंतर ससून रुग्णालयातल्या न्यायवैद्यकशास्त्र विभागामध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर पंढरपूर नगर परिषदेमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून गेली 25 वर्ष त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर अपार्थिव आणि शेवटचा दिस गोड व्हावा या 2 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे. तसंच गेल्या 2 वर्षांपासून अंतर्नाद या डिजिटल मासिकाचं संपादनही ते करत आहेत. पंढरपूरमधल्या अनेक सामाजिक संस्थांच्या नियामक मंडळावर त्यांचा सहभाग आहे आणि न्यायवैद्यकशास्त्र आणि यात्रा आरोग्य व्यवस्थापन याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. त्यांचे स्वागत करतो आहोत आम्ही. आपणा तिघांचंही खूप खूप स्वागत. या चर्चासत्राचं संयोजन करणार आहेत ठाणे वैभवचे संपादक, पत्रकार, आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे मिलिंदजी बल्लाळ. ठाणे वैभवचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे त्या वाटचालीसाठी आपण त्यांचं अभिनंदन करूया. त्याचबरोबर या सगळ्या चर्चेमध्ये तरुणांनाही काय म्हणायचं आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एका तरुण कलाकाराची, लेखक, कवी असलेल्या आदित्य दमणे यांची निवड केली. आजच्या काळाचं प्रतिनिधित्व आदित्य करणार आहे. त्यांचंही खूप खूप स्वागत. पुढची सूत्र मी आपल्याकडे सोपवते. मिलिंदजी. सर्वांना नमस्कार. मला असं वाटतं की हा जो आजचा परिचर्चेचा विषय आहे तो आपल्यासमोर आहेच आणि त्यात सहभागी होणारे सर्वच दिग्गज, त्यांच्यात आपण बायोडेटा नुसते ऐकल्यावर आपण थक्क झालेलो आहोत आणि अशा लोकांबरोबर मला बसण्याची संधी मिळाली आणि आपल्याशी बातचीत करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभारी आहे. खरं म्हटलं तर जेव्हा गांगल काका बोलत होते आणि हा विषय आपल्या सर्वांना समजला असेल की सद्भावना दिवस काय असतो आणि त्यांची संपूर्ण संकल्पना काय आहे, आणि त्यासाठी गिरीश, मी, आमचा मित्र दिलीप, संजय आचार्य, आम्ही सगळेजण ठाण्यातनं काम करायचा प्रयत्न करतो आहे. हा आमच्या कामातलाच एक थोडासा सांघिक एफर्ट्सचा हा एक उपक्रम म्हणायला हरकत नाही आणि आपण सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा सुद्धा मी मनपूर्वक आभारी आहे. आत्ता हे जे आपल्यासमोर तिघंजणं बसलेत आणि त्यांना मी फक्त बोलतं करणार आहे, मुलाखत वगैरे काय घेणार नाही आहे. शेवटी तेच बोलणार आहेत. नाही, तो माझ्याबरोबरच आहे. तो ठाणेकर आमचा आहे, आमचा आहे तो. तर आदित्य तर डेफिनेटली सांगितलं आहे की तो तरुणांचा प्रतिनिधी म्हणून इथे बसलेला आहे. पहिले मला वाटलं ते माझ्याबद्दल बोलत आहेत, मग नंतर माझा गैरसमज दूर झाला, त्याच्याबद्दल बोलवते ते आपण. हां, मला तू सामावून घेतलंस, धन्यवाद. तर बरेचदा असं होतं की ह्या तिघांचं जे काम आहे
त्या तिघांचं काम पाहिल्यावर मला असं स्वतःला असं वाटतं की समाजातला फार मोठा घटक खूपदा अव्यक्त होतो, म्हणजे अव्यक्तच राहतो आणि त्यांचं सुद्धा काही प्रतिनिधित्व करायचं असतं आणि तो मतदारसंघ फार मोठा आहे अव्यक्तांचा आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारे नीरजाताई आहेत, आळेकर सर आहेत आणि ऑफकोर्स डॉक्टर जोशी आहेत. तर ह्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे आणि संस्कृती आपली जी आहे ती कुठे हरवली आहे का, नेमकं कुठे गडबड झालेली आहे. मग अशी गांगल सरांनी त्याचा उल्लेख केला. 250 वर्षांच्या सुमारासचा हा काळ आहे की राजाराम मोहन रॉय यांना आपण फादर ऑफ रिनायसन्स म्हणतो भारतात. तर योगायोग बघा कसा आहे की 22 मे 1752 हा त्यांचा जन्मदिवस होता आणि आता 250 वर्षानंतर सुद्धा आपल्याकडे हेच विषय अजूनही आपण चर्चेला मध्ये बऱ्याच लोकांनी खूप काम केलं, परंतु तरी देखील ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे होतं ते काम झालेलं नाही आणि ते कुठेतरी खंडित झालं होतं. त्या दृष्टिकोनातून आपण आज या चर्चेला इथे जमलेलो आहोत. मी आळेकर सरांबरोबर पासूनच सुरुवात करणार आहे. त्यांच्याबद्दल वाचताना माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली आणि खास करून अलीकडचा जो त्यांना पुरस्कार मिळाला आणि त्याच्यावर त्यांच्या एवढ्या मुलाखती आल्या त्यात त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली आणि ती ज्यांनी त्या मुलाखती ऐकल्या नसतील त्यांनाही मला सांगायला आवडेल की ह्यांची नाटकाची सुरुवात कशी झाली त्याच्याबद्दलचा तो किस्सा आहे आणि बाय ॲक्सिडेंट ते ह्या क्षेत्राकडे आले असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. आणि त्यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजे शालेय जीवनामध्ये अनेक नाटकं विंगेत उभं राहून पाहिलेली आहेत. प्रत्यक्ष त्यांनी काम करायला सुरू करायच्या अगोदर विंगेत उभं राहून त्यांनी पाहिलेली. त्यामुळे पहिला प्रश्न सर तुम्हाला असाच असणार आहे की आज 50 वर्ष तुम्ही या क्षेत्रात वावरताय, आज तुम्ही विंगेत उभे आहात असं आपण समजूया आणि हे जे समाजात जे सगळं कोलाहल आहे, हे जे नाटक आहे, हे सगळं तुम्ही बघताय, तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन त्या संदर्भातली काय आहे? अरे बापरे, बघताच तुम्ही गहन प्रश्न विचारलेला आहे. ऐकू येते ना सगळ्या? विंगेतनं नाटकं बघण्याची सुरुवात झाली याला कारण नव्हतं, कारण स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली आमची पिढी ही जेव्हा माध्यमिक शाळेत होती तेव्हा पुण्यामध्ये 61 साली पूर आला आणि निंब पुन्हा पाण्यात बुडालं आणि आमच्या शाळेमध्ये पाणी आलं होतं. ते पाणी गेल्यानंतर आमच्या घरातही पाणी होतं. त्यानंतर तेव्हा करमणुकीचं साधन म्हणजे नाटक आणि चित्रपट होतं. तर नाटकाचा महोत्सव पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमच्या शाळेमध्ये आयोजित केला होता. योगायोगानं आमचे जे सर होते राजापूर नवरेकर स्वयंसेवक म्हणून कपडे पटात केली, रंगपटात केली. व त्याचं सगळं झाल्यानंतर मी 8 दिवस विंगेतनं नाटकं बघितली. ती कुठली बघितली तर ती पंडितराज जगन्नाथचे 3 प्रयोग, त्याच्यानंतर दुरितांचं टिंगिरी लावूनचे 2 प्रयोग, संगीत सौभद्रचा 1 प्रयोग आणि संगीत भावबद्दलचा 1 प्रयोग. हे मी विंगेतनं पाहिलं. म्हणजे जय गंगे भागीरथी गाणं चालू असताना मागे गंगेचा किनारा दिसत असतो, पाणी हाताला दिसत असतं लोकांना, आणि मला विंगेतनं दिसत असतो की एक जण वारा घालतोय आणि जिलेटिनचं जे काही आहे ते असं उडतंय कागद आणि त्याच्यामुळे ते पाणी हलताना दिसतंय. त्याच्यामुळे आता हाइंडसाईट म्हणजे इतक्या वर्षांनी मागचा विचार करताना असं वाटतं की एक नाटक हे रचलेलं आहे, खोटं आहे, ऑर्गनाइज्ड आहे, मुद्दाम केलेलं आहे. त्याच्यामध्ये उत्स्फूर्ततेचा भाग त्या वेळेला असेल, परंतु एकंदर स्ट्रक्चर जे आहे त्याचं पूर्वनियोजित आहे आणि ते आपण खऱ्यासारखं करतोय. म्हणजे एक प्रकारचा तो मोठ्या माणसांचा भातुकलीचा खेळ आहे. हे माझ्या मनामध्ये त्यावेळेला रुजलं आणि कदाचित तेच माझ्या लिखाणात आलं असावं. आताच्या काळामध्ये खरं तर ह्या आम्हाला बघून याच्या पिढीच्या लोकांचे काय विचार आहेत ते ऐकायला मला खरं तर आवडलं असतं.
कारण आमचं आता सगळं जवळपास संपलेलं आहे 77व्या वर्षी. त्यामुळे हा पुढचा जो माहोल आहे तो माहोल कसं त्याचं म्हणजे विश्लेषण करायचं. कारण आपण असं म्हणतो की लेखक घडत असतो, त्याच्यावर अनेक विचारसरणींचे संस्कार होत असतात आणि त्याच्यातनं मग तो वयात आल्यानंतर एखादी विचारसरणी त्याला जवळची वाटते आणि मग ती विचारसरणी त्याच्या लिखाणातनं झिरपते, त्याच्या कार्यातनं झिरपते किंवा त्याच्या माध्यमातनं झिरपते. आणि त्या लेखकाला कधीकधी किंवा कलाकाराला असं म्हणू, लेखक माझ्या बाबतीत म्हणणं योग्य नाही, हिच्या बाबतीत ते जास्त योग्य ठरेल, तर कलाकाराला वाटायला लागतं की आपलं अभिव्यक्तीचं अपरिहार्य साधन कुठलं आहे ह्याचा साक्षात्कार प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी व्हावा लागतो. की माझं अभिव्यक्तीचं माध्यम काय आहे, कविता आहे का नाटक आहे का त्यातल्या त्यात अभिनय आहे की माझा विचार मला ह्या माध्यमातूनच सुचतो, असं कधी व्हायला लागलं आहे का तुमचं. तर हे प्रत्येकाला प्रश्न विचारायला लागतो. हे काही वर्कशॉपमध्ये जाऊन कळत नाही किंवा शाळेत जाऊन 3 वर्ष 4 वर्ष डिग्री घेऊन नाटकातनं कळत नाही. तो एक संधी दिलेली असते, पण त्याच्यातनं एक काहीतरी साक्षात्कार प्रत्येकाला कलाकाराला व्हायला लागतो की येस आय एम एन ॲक्टर, मी ॲक्टर आहे किंवा मी लेखक आहे किंवा मी नेपथ्यकार आहे किंवा माझं डिझाईनकडे माझा जास्त कल आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, स्वातंत्र्योत्तर काळात आम्ही जन्मलेली पिढी असल्या कारणानं, मी जास्त बोलायला लागलं तर थांबवा मला, कारण बाकीचे सगळे बोलायचे. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली पिढी असल्या कारणानं आमच्यावर संस्कार कुठले होत होते, तर माझे वडील राजकीय कैदी होते, 4.5 वर्ष तुरुंगात होते, आजोबा होते 14 वर्ष तुरुंगात, आई होती 9 महिने तुरुंगात येरवड्याला वगैरे वगैरे. आणि ज्या शाळेत आम्हाला आई वडिलांनी घातलं ती शाळा पूर्णपणे संघाची. आमचे सगळे शिक्षक पूर्णपणे संघाचे. राजाभाऊ लवळेकर, अभ्यंकर सर, पाटणकर सर, ज्यांच्याकडनं मला सत्यजित राय यांच्या फिल्मबद्दलची पहिली गोष्ट सांगितली ते गुरुजी आमचे संघाचे पूर्ण वेळ. तेव्हा त्यांनी जाऊन सायकलवर जाऊन कॅपिटल थिएटरमध्ये पथेर पांचाली हा सिनेमा बघितला होता आणि ते भयंकर प्रेरित होऊन येत होते. तेव्हा आमच्या पिढीच्या पुण्यातल्या सगळ्या शाळा मराठी माध्यमाच्या या संघाच्या विचारसरणीच्या बॅकग्राऊंडमधनं आलेल्या. आमच्या घरात तसं वातावरण नाही. घराच्या शेजारी साधना प्रेस, म्हणजे मी जन्मापासूनच साधनाचा मेंबर ते येतच असे आम्हाला आमच्याकडे ते. त्याच्यानंतर पलीकडे जरा गेलं, शाळेच्या जायच्या याच्या वाटेवर संघाचं कार्यालय मोतीबाग. बरोबरचे सगळे मुलं आमची मोतीबागेत जात असत. काही ना तरी संघाच्या संदर्भातले काही असतील. अगदी अजित अभ्यंकर आजचा CPIचा तोही आमच्या शाळेतच होता. त्याचेही नातेवाईक संघात जात होते त्या काळात. तो नंतर कम्युनिस्ट झाला. आणि काँग्रेस हाऊस आमच्या घराच्या जवळच होतं, नदीच्या त्या पलीकडे. ते आमच्या आजोबांनी म्हणजे काकासाहेब गाडगे यांनी ते बांधलं. ते जेव्हा अध्यक्ष होते काँग्रेसचे त्या वेळेला. तर अशा वातावरणातून आम्ही गेलो आलो. पण कुठल्याही संघाच्या शिक्षकाने आम्हाला कधी सांगितल्याचं आठवत नाही की तुम्ही संघात जा, संघात या किंवा याच विचारसरणीचा तुम्ही विचार करा असं सांगितल्याचं मला तरी काही माझ्या लहानपणी आठवत नाही. तेव्हाचा संघ पण कदाचित वेगळा असेल, मला माहीत नाही काय आहे ते. अगदी ते होते की पुण्यातनं निवडून आलेले अण्णा जोशी हे आम्हाला मॅथमॅटिक्स शिकवायला होते. यशम लेले नंतर ज्यांनी ज्ञानप्रबोधिनी प्रकल्प काढला. ज्ञानप्रबोधिनीच्या वेळेला आमची पहिली बॅच ज्ञानप्रबोधिनीचा आप्पा पेंडसांनी सुरू केलेली संस्था, त्याच्यात 2 मतप्रवाह होते की हुशार मुलांना बाजूला करून शिकवायचं का हुशार मुलांना सर्वसामान्य मुलांच्या बरोबर शिकवायचं. आमचे राजाभाऊ लवेळकर या पक्षाचे होते.
सर्व रेजिमेंटेशन असता कामा नाही शिक्षणाचं, असं ते म्हणायचे. आणि त्या एका बाजूला आप्पा पेंडसे होते की नाही, हुशार मुलांना वेगळं काढून त्यांच्यावर वेगळे संस्कार केले पाहिजे. अशा वातावरणातनं आम्ही वाढलो आणि ही नाटकं लिहिली पुढची जी आहेत ती. ते सुद्धा नाटकात आलो ते भालबा केळकरांच्यामुळे. भालबा केळकर आम्हाला केमिस्ट्री शिकवायचे, परंतु एका बाजूला ते केमिस्ट्री शिकवायचे, ते ब्रिटिश गुप्तहेरांची जी पुस्तकं होती, हरक्यूल पायरॉ किंवा शर्लॉक होम्सचं मराठी भाषांतर करायचे. आणि दुसऱ्या बाजूला ते हिंदू महासभेचे सदस्य होते, गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष पण होते. मग एका बाजूला हरक्यूल पायरॉ किंवा हे, आणि एका बाजूला गीता धर्म, अशा दोन टोकामध्ये ते होते. आणि त्यांनी आम्हाला नाटकात आणलं, खऱ्या अर्थानं नाटकात आणलं. हिला पण नाटकात भालबा केळकरांनीच आणलं. त्यांनी आणल्यानंतर नाटकं भालबा केळकरांनी कुठली केली ती ही इन्व्हेंटेड वसंत कानेटकर. वसंत कानेटकर तेव्हा कथा लिहायचे किंवा कादंबऱ्या लिहित होते. त्यांच्याकडनं नाटकं लिहून भालबा केळकरांनी सुरुवातीला घेतली. प्रेमा तुझा रंग कसा, आणि त्याच्या आधी वेड्याचं घरुणात हे केलं. आणि ती नाटकं करायला सुरुवात केली आणि एक स्ट्रक्चर आणायला सुरुवात केली. त्याच वेळेला मुंबईला विजया मेहता होत्या आणि त्याच वेळेला नागपूरला रंजन कला मंदिरमध्ये पुरुषोत्तम दारव्हेकर होते. असा माहोल असताना आम्ही त्यावेळेला आलो. आणि पु ल देशपांड्यांचं अर्थातच नाव तेव्हा होत होतं, पण ते लांबून होतं, कारण ते प्रयोग करायचे नाहीत पुण्यात, मुंबईतल्या मुंबईत फक्त प्रयोग करायचे, असा त्यांचा एक दबदबा होता. तर ही नाटकं आली, असे गुरु मिळाले आणि आम्ही घाशीराम कोतवाल नाटक केलं आणि आमच्या गुरूंशी भांडलो. पण त्यांच्याशी काही म्हणजे त्याला अंतराय नाही आला. भांडलो म्हणजे त्यांच्याशी हा होता की मतभेद व्यक्त करण्याची तेव्हा एक वातावरण होतं की तुम्हाला नाही आवडलं ना तर तुम्ही नाही आवडलं म्हणू शकत होता. म्हणजे ते तुम्ही संघाचे असा किंवा कोणी असा, म्हणजे रस्त्यावरनं जाताना अनेक माणसं भेटायची किंवा एकमेकांना भेटायची. आमच्या वडिलांचे अनेक विषय, विविध क्षेत्रातले नातेवाईक होते. आमचे वडील समाजवादी, पण ते सुद्धा प्रजा समाजवादी, म्हणजे नागगोऱ्यांच्या पक्षातले, एस एन जोशींच्या मधले नाही. आणि आमची आई एस एन जोशी आणि काँग्रेसची 4 आण्याची सभासद होती ती अखेरपर्यंत, शेवटपर्यंत जाईपर्यंत. 91 वर्षी ती गेली तोपर्यंत ती 4 आणे काँग्रेसची सदस्य होती, आणि पण कुठली पदाधिकारी नव्हती. आणि आमचा आजोबा होते एका काळाला, ते गव्हर्नर होते. आणि गव्हर्नर जेव्हा राजीनामा देऊन घरी येतो तेव्हा घरापर्यंत सोडायचं आणि एस्कॉर्ट द्यायचा पद्धत असायची. ते जेव्हा चंदीगडला राजीनामा देऊन पंजाबचे पुण्याला आले तेव्हा गाडी आली, गव्हर्नमेंटची ती रिकामी गाडी आली आणि पोलीस बघतायत. तर शेवटची मानवंदना द्यायची असते की घरापर्यंत पोचल्यानंतर पोलीस त्यांना मानवंदना देतात, म्हणून ते पोलीस जमलेले शनिवार पेठेमध्ये, गाडगीळ वाड्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की कुठे आहेत, गाडगीळ कुठे आहेत? तर ते म्हटले ते मागणं टांग्यात नाही येत आहेत. तर ते टांगा करून आले. तर ते म्हणले की आता मी काही गव्हर्नमेंटचा नाही आहे, त्याच्यामुळे मी माझा टांगा करून घरी जातो. आणि ते गव्हर्नरपदी राजीनामा दिल्यानंतर आले. तर असे सगळ्या माहोलमध्ये आम्ही वाढलो आणि त्यातले काही संस्कार माझ्यावर झाले असतील. आणि ती विचारसरणी जी आहे ती माझ्यातनं नाटकामध्ये कुठेतरी झिरपली असेल. मला वाटतं हे सगळं विवेचन ऐकल्यावर आपण कुठेतरी परिकथेत किंवा हे आपल्या भारत देशाबद्दल बोलत नसावेत, कुठच्या तरी अशा देशाबद्दल बोलत आहेत की जो देश आपल्याला माहीत नाही, परंतु आपल्या देशात असं झालेलं आहे. मला असं वाटतं नाटकानंतर थोडंसं आपण वास्तवाकडे येऊया, कारण की नीरजाताईंचं जे सगळं लेखन आहे तर आपल्याला स्त्रीची दैहिक, मानसिक, आत्मिक त्या सगळ्या अनुभूतींसह त्या भेटतात तुमच्या कवितेमधनं. आणि नाटक एक वेगळा विषय, ती आभासी दुनिया आहे, पण तुम्ही वास्तव उभा केलं. आणि ते वास्तव उभं करत असताना जे सगळे ताणतणाव आहेत, समाजव्यवस्था आणि स्त्रिया, तर त्या उभ्या करताना मग त्याचं कुठेतरी एक संगती आपण कशी घालू शकतो की आजचा जो विषय आपला आहे की आपलं जे सुसंस्कृतपणा आहे, सांस्कृतिक जग जे आहे ते आपलं आता कुठे आहे. आणि ह्या कवितेच्या माध्यमातून
ते पुन्हा निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो का ह्या माध्यमाचा? नमस्कार. उत्तर देण्याआधी मी थिंक महाराष्ट्र आणि त्यांच्या सगळ्या टीमचे आभार मानते की आज इथे ह्या चर्चेसाठी मला बोलवलं त्याबद्दल. आळेकर सरांनी आत्ता सांगितलं त्या काळातली सगळी परिस्थिती. मला थोडंसं त्याला जोडूनच माझ्या म्हणजे विषयाला धरून आपण बोलता येईल. कारण आजचा जो विषय आहे तो केवळ स्त्रीच्या जगण्याचा विषय नाही, तर एकूण आपल्या सगळ्यांच्याच जगण्याशी जोडलेला आहे. स्त्री पुरुष आणि एकूणच सांस्कृतिक ऱ्हासाकडे चाललेला एक समाज आजूबाजूला दिसत असताना इतका चांगला विषय तुम्ही ठेवला आहेत आणि त्याच्यावर चर्चा करते, त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा बोलायला मला थोडं आवडेल. आळेकर सर जे म्हणाले ना, त्याच्यात मला थोडंसं वाटतं की ही जी त्यावेळची त्यांनी संपूर्ण तो समाज सांगितलेला आहे की जिथे तुम्ही कोणत्या विचारधारेचे आहात आणि त्या विचारधारा प्रकट करण्याचं, एकमेकांशी वाद चर्चा करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं, असा तो काळ होता. त्यामुळे मी नेहमी माझं जे काही आयुष्य घडण्याचं असेल त्यातली एक 45 एक वर्ष धरली किंवा 50 एक वर्ष जरी आपण धरली तरी आपण असा विचार करते मी की आमचं जे जगणं म्हणजे त्यांनी जे आता चित्र उभं केलं ते 90च्या अगोदरच्या काळाचं आहे. म्हणजे 2 विभाग आपल्या काळामध्ये पण झालेत असं मला वाटतं. 90च्या अगोदरचा काळ आणि 90 नंतरचा काळ, म्हणजे विशेषतः बाबरी पडल्यानंतरचा काळ जो आहे तो काळ आणि त्याच्या आधीचा काळ. हे जे सगळं चित्र म्हणजे आत्ता आपण अभिशांतारामबद्दल बोललो, म्हणजे मला आठवते की आम्हाला शाळेपासून जे वाढवलं जात होतं त्याच्यामध्ये शेजारीसारखे चित्रपट दाखवले जात होते. एक सतत मारा अशा चित्रपटांचा, अशा नाटकांचा किंवा अशा साहित्याचा होत होता की जिथे तुम्हाला धर्मनिरपेक्ष कसं राहायचं आहे हे सांगितलं जात होतं. म्हणजे तुम्ही वाढतच होता ते शेजारीमधलं ते सगळं 2 शेजारी कसे उभे राहतात हिंदू मुस्लिम ते पाहत, किंवा तू हिंदू बनेना गाणं मुसलमान बनेगा इन्सान की औलाद, हे असं गाणं त्यावेळेला ठसवलं जात होतं. ही अशा प्रकारची गाणी सगळी असतील किंवा कविता असतील ह्या सगळ्या तुमच्या मनावर ठसवल्या जात होत्या. आणि तेच एक शिक्षणच होतं त्या प्रकारचंच, म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असेल, तुमच्या आजूबाजूला असेल, हे सगळं शिक्षण एक वेगळ्या प्रकारे अप्रत्यक्षपणे तुम्हाला दिलं जात होतं. 90 नंतरचा जो काळ आहे त्याच्यामध्ये सगळं बदललं आणि तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचं शिक्षण सुरुवात झाली. म्हणजे जिथे एकत्र राहणं होतं, सगळ्या विचारधारांचा सुद्धा, म्हणजे संघाच्या शिक्षकांकडे शिकून, म्हणजे माझे वडील सुद्धा मला आठवते की संघाचे शिक्षक होते पण त्याच वेळेला ते सेवादलामध्ये गेलेले होते त्या काळामध्ये. म्हणजे त्यांचे 2 मित्र त्यावेळेला लहानपणी 2 म्हणजे 4थीत वगैरे असतील, ते त्यांनी लिहिले त्यांच्या आत्मचरित्रात, कुठे जायचं, कुठेतरी आपल्याला जायचं आहे. मग त्यातले 3-4 मित्र 2 संघात गेले, 2 सेवादलात गेले. त्यांची मैत्री तुटली नाही किंवा आपण काय घेतोय किंवा काय घेत नाही आणि कुठे आपण एका काय म्हणतो की टोकाच्या भूमिका कडे जातो हे भान त्यावेळेला नव्हतं. पण नंतर हळूहळू ती लोक घडत गेली आणि मला वाटतं की 90 पर्यंतचा जो काळ आहे जो मी पाहिला आहे, म्हणजे ग्रंथालीसारखी चळवळ सुरू झाली, वाचक चळवळ सुरू झाली असेल, अनेक चळवळी, अनेक आंदोलनं, आपले हक्क जर आपल्याला मिळवायचे असेल तर सरकार काही देणार नाही, आपल्याला त्याच्यासाठी मांडावं लागेल असं लोकांचं मत होतं. आणि विशेषतः आपला जो सगळा मध्यम वर्ग होता तो त्या वर्गाशी जोडलेला होता. ह्या चळवळींशी आणि आंदोलनांशी मध्यम वर्ग जोडलेला होता. तो 90 नंतर पूर्णपणे तुटला आणि तो एका वेगळ्या दिशेला गेला, आत्मकेंद्री होत गेला. म्हणजे खाऊच्या संस्कृती आली, जागतिकीकरण आलं, त्याचा फायदा सगळ्यात जास्त माझ्यासारख्या, म्हणजे मी ज्या मध्यम वर्गातनं आले त्याच मध्यम वर्गाने सगळ्यात जास्त घेतला, श्रीमंत झाला, पगार वाढले आणि तो आज पूर्णपणे एका वेगळ्या जगामध्ये राहतोय असं मला वाटतं. आणि जे जगतो म्हणजे आज अशी परिस्थिती आहे, म्हणजे हे ठकेशी संवाद पाहताना सुद्धा तुम्हाला ते जाणवत असेल, अप्रत्यक्षपणे आपल्या सगळ्यांच्या मनातली जी अस्वस्थता ना ती कवितेमध्ये येत जाते, तुमच्या नाटकात येत जाते. कोणताही फॉर्म असू देत, तुम्ही ज्या फॉर्ममध्ये आहात, म्हणजे काय कम्फर्टेबल आहात त्या फॉर्ममधनं येत राहतं, माझ्या कथांमधनं येत राहतं, ते माझ्या कवितेतनं येत राहतं. माझी आत्ता आलेली कादंबरी ही ह्याच विषयी चर्चा करते. थिजलेल्या काळाचे अवशेष नावाची जी कादंबरी आहे ती, म्हणजे त्याच्यामध्ये तर हाच विषय आहे सर की 50 म्हणजे 84 मधली जी एक
JNU मधला मुलं आहेत शिकणारी, एक वेगळ्या विचाराने प्रेरित झालेली ती मुलं आहेत, ती आज 2018मध्ये एकमेकाला रियुनियन करतायत आणि भेटतायत. आणि त्यांची मैत्रीण नजमा म्हणून आहे, ती अमेरिकेवर नाही आणि ती पाहते की माझे सगळेच मित्र बदललेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने बदललेले आहेत. आम्ही जे सगळ्या चळवळी आणि भांडत होतो सगळ्या व्यवस्थेशी, मग ती काँग्रेस असेल, ते BJP असेल किंवा जनता दल असेल, कोणी जे चुकीचं वागत होते त्यांच्याबरोबर आम्ही भांडत होतो, त्या पक्षात त्या सरकारबरोबर भांडत होतो, ते माझे मित्र आता मित्र राहिलेले नाहीत. म्हणजे मी माझ्या एका कवितेमध्ये पण असं लिहिलंय की माझा मित्र आता उभा आहे कुठेतरी. म्हणजे मी आता मला ती कविता वाचायला आवडली असते, पण आपण नंतर बघूया. पण त्याच्यामध्ये तो नाही असू देत, कारण त्याच्यात वेळ जाईल. पण तो माझा मित्र आता कुठेतरी गर्दीमध्ये उभा आहे, एका मोर्चामध्ये उभा आहे आणि डोक्याला फेटा लावलाय आणि माझा मित्र हरवलाय. मी त्याच्या जवळ गेले आणि हात लावला तरी सगळं संपून जाईल आमच्यातलं नातं, असं मला एक भीती वाटते त्याच्याजवळ. हे भय जे निर्माण झालं ना नातं संपण्याचं, ते ह्या काळात झालंय. ह्या 30 वर्षामध्ये 90 नंतरचा जो काळ आहे त्याच्यामध्ये झाले. त्यामुळे ह्या काळामध्ये जे लिहिलं, मी जे काय लिहित होती, म्हणजे माझी स्त्रीविषयीच्या जाणीवा ह्या त्यावेळेस, आणि त्याचं कारण सुद्धा आता स्त्रीविषयी जाणीवा येणं किंवा माझ्या कवितेमध्ये जी बंडखोरी आहे सगळी, ती येण्याचंच मला वाटतं कारण त्या काळाच्या सगळ्या पुरोगामी चळवळीच होत्या ना. म्हणजे आम्ही स्त्रीमुक्ती चळवळीबद्दल ऐकत होतो, शारदासाठी असतील किंवा त्या सगळ्या, म्हणजे गीता सानेंचं पुस्तक वाचलेलं असेल, ही पुस्तकं समोर येत होती आमच्या आजूबाजूला, आम्हाला वाचायला मिळत होतं, कुठेतरी पाहत होतो आम्ही, नाटकं पाहत होतो. मुलगी झाली हो सारखा छोटा तो एक नाटुकलं असायचं, ते पाहायचो नाही, म्हणजे मोठं नाटक नव्हतं, पण ते पाहिल्यानंतर जे एक अशी थरथरून गेलो, शहारून गेलो होतो आम्ही त्यावेळेला, की हे काहीतरी वेगळं आहे, ज्योती म्हापसेकर काहीतरी वेगळं पुढे उभं करतात आणि सगळी स्त्रीमुक्ती चळवळ वेगळं काहीतरी उभं करते, हे जाणवायचं. आणि तिथूनच मग विचार करायला सुरुवात झाली आपल्या जगण्याकडे, बाई म्हणून जगण्याकडे सुद्धा पाहणं. हे तेव्हापासूनच सुरू झालं. म्हणजे बंडखोरी येत जाते आपल्यामध्ये आपोआपच, असं मला वाटतं. आणि अनेक बायका बंडखोर असतात मनातना, त्यांना दाबलं जातं ह्या व्यवस्थेकडनं, हे असतं. माझ्या सुदैवाने मी म्हणेन की मला दाबलं नाही कोणी, माझी बंडखोरी लहानपणापासून होती, ती समजली गेली आणि ती माझ्या कवितेतनं कथातनं सतत येत राहील. त्यामुळे माझ्या नायिका सुद्धा असतील त्या थोडा विचार करणाऱ्या बंडखोरच झाल्या. आणि पण आत्ता म्हणजे मी तिथे थांबले नाही असं मला सदा वाटतं की केवळ स्त्रीभोवतीचं आयुष्य मला आता तेवढंच, ते आहेच, ते माझं जगणंच आहे, पण त्याच्या पलीकडे एक समाज म्हणून आज आपण जगतो आहोत ना, ते आयुष्य मला खूप घाबरवून टाकणारं आहे आत्ताचा काळ. आणि म्हणून मला हा विषय की मिळेल का पुढे, काही आपलं होईल का, आपण परत ते आणू शकू का, आणू शकू, पण आपण इतकं नुकसान केलंय गेल्या 10 वर्षात की ते रिपेअर करायला खूप काळ लागेल असं मला वाटतं. मला असं वाटतं की हा एक काय म्हणतो आपण, हिटिंग द नेल इन द कॉफिन म्हणतो ना, तो बरोबर त्यांनी तो आपल्या सर्वांच्या मनातल्या भावनांनाच तो एक प्रकारे. डॉक्टर जोशी, तुमच्याकडे येण्यापूर्वी मला जरा थोडासा दोनदा उल्लेख झाला तरुणांबद्दलचा, म्हणून आदित्यकडे जरा मी जातो की आक्षेप नाही आहे आजच्या पिढीबद्दल, परंतु अपेक्षा तर नक्की खूप आहेत. आणि आता नीरजाताईंनी जे सांगितलं किंवा आळेकर सरांनी जो काळ सांगितला, आणि त्या बॅकड्रॉपवर तुमची पिढी आता ह्या सगळ्या समाज रचनेकडे आपलं स्वतःचं पार्टिसिपेशन, त्या असं म्हणतात की अलिप्त झाला मध्यम वर्ग, आता तुम्हीच प्रतिनिधी असणार आहात, उद्याचे सोसायटीचे प्रतिनिधी असणार आहात. तर ही अलिप्तता किंवा हा इंडिफरन्स, ही उदासीनता, ही तरुणांमध्ये कमी होण्यासाठी किंवा ती नाहीशी होण्यासाठी तुझ्यासारखी जी मंडळी आहेत की ती अतिशय संवेदनशील पद्धतीने व्यक्त होत असतात, तर तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे? नमस्कार. सर्वप्रथम थिंक महाराष्ट्र आणि ग्रंथालयाचे मनापासून आभार. गेले 10 वर्ष थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि तितकीच वर्ष गांगल सरांचा ओरडा आणि अनुराधा आईंचं छान पुरणपोळीसारखं जेवण हे खात आलोय. त्यामुळे त्यांच्यासमोर आज बसून आणि इतक्या सगळ्या मान्यवरांसोबत मला ही संधी मिळते, खरंच खूप आनंद आहे. नीरजाताईंनी अगदी शेवटी जो मुद्दा पकडला त्यालाच मी थोडं पुढे घेऊन जाईन आणि तुम्हाला सगळ्यांना जो विषय त्याचं मी एक वाचन करून दाखवेन, तो आहे हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल.
आणि त्या येईलच्या पुढे एक उद्गार चिन्ह आहे आणि मग ते अवतरण चिन्ह पुढे पूर्ण होतं. ह्याच्यामुळे परिसंवाद थांबतो असं मला वाटतं. येईल आणि त्याच्यामध्ये एक आनंद आणि सकारात्मकता येते. या थोडंसं मला या रचनेत बदल करावा असं वाटतो. येईलच्या नंतर मला 3 टिंब द्यावीशी वाटतात आणि मग एक प्रश्नचिन्ह द्यावं असं वाटतं. मग तो परिसंवाद मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने सुरू होईल, जो माझ्या मनात मी सुरू केला. आणि जेव्हा हा प्रश्न मी मला स्वतःला विचारला, हरवलेलं सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल का, तर याचं उत्तर मला नाही असं मिळालं. मगाशी श्रीकांत सरांबरोबर मी त्या विंगेदाणी इथे गप्पा मारताना असं कुठेतरी आमचं एकमत झालं की भूतकाळ लक्षात असावं पण त्यात अडकून जाऊ नये. हरवलेलं वस्तू सापडू शकतात, पण हरवलेलं बालपण पुन्हा सापडणं हे शक्य नाही. म्हणजे आपण जर का तुमची पिढी चिंचोक्यांमध्ये अडकली असेल तर आज त्या किंडर जॉयमध्ये मिळणाऱ्या त्या खेळण्यामध्ये आजची पिढी अडकली आहे. त्यामुळे आजचे ते चिंचोके आहेत. त्यामुळे असं हरवलेलं असं काहीतरी जे अलौकिक आहे किंवा जे इंटॅन्जिबल आहे ते पुन्हा सापडेल का, तर मला असं वाटत नाही की ते सापडू शकतं. ते बदलत असतं आणि त्या बदलाचा स्वीकार म्हणजेच काळाबरोबर राहणं असतं असं मला वाटतं. आजच्या पिढीबद्दल मला विचारलं गेलं, मला प्रामाणिकपणे असं वाटतं की सांस्कृतिक घटनेचा जेव्हा आपण विचार करतो आजच्या सगळ्या संपूर्ण, तेव्हा मला सर सांस्कृतिक पिढी आजची, आमची तरुण पिढी ही सांस्कृतिक गोंधळलेली वाटते आणि सांस्कृतिक एकटी वाटते. आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या गोंधळलेलो सुद्धा आहोत आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रचंड एकटे सुद्धा आहोत. गोंधळलेलो आहोत याकरता दुसऱ्या महायुद्धानंतर त्याच काळामध्ये अनेक विज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगती आपण मानवतेने केली, मानव जातीनं केली. आणि कुठेतरी धर्मात अडकलेली, जातीत अडकलेली मानवता, माणुसकी ही विज्ञाननिष्ठ होईल की काय, असं कुठेतरी आशा त्या काळातल्या सगळ्या सज्जनांना वाटू लागली. आणि जेव्हा आज आपण पुन्हा एकदा मशीद, पुन्हा एकदा कबर, पुन्हा एकदा मंदिर हेच विषय पुन्हा 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 चघळतो, तेव्हा आमच्यासारखी तरुण पिढी गोंधळते की नक्की काय चाललंय. माझ्यासारखा पोटाकरता नोकरी आणि मनाकरता कविता करणारा एखादा कवी असेल तर तो या सगळ्यामध्ये पिचला जातो आणि मग स्वतःकरता जगावं का असा कुठेतरी प्रश्न पडत मग ते सांस्कृतिक एकटेपण आमच्यामध्ये येत जातं. आमच्या आईवडिलांची पिढी, त्यांच्या आधीच्या पिढीला जे दारिद्र्य भोगावं लागलं त्या दारिद्र्यातनं श्रीमंतीकडे आणण्याकरता त्यांचा स्ट्रगल होता. आणि त्या स्ट्रगलमध्ये सर आम्हाला वेळच मिळाला नाही. आणि हा वेळ न मिळाल्यामुळे मला असं वाटतं की तंत्रज्ञानच आमचे पालक झाले. जर का हाच प्रश्न आज आपण AI ला विचारला, हरवलेलं सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल का, तर ते AI सुद्धा हँग होईल असं मला वाटतं. त्यामुळे ह्याचं उत्तर हे आपण माणसानी आणि माणुसकीनंच शोधलं पाहिजे, याकरता आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि अशा एकटेपणामध्ये, सांस्कृतिक एकटेपणामध्ये जेव्हा आपण वावरत असतो आणि स्पेसिफिकली आमची जेव्हा तरुण पिढी वावरत असते त्या काळात आणि तंत्रज्ञान जेव्हा आमचं पालकत्व स्वीकारतं तेव्हा मग खूप वेगवेगळे संस्कार जे संस्कृतीचे नाहीत असे आमच्यावर होतात. मग आमच्यासमोर पॉर्न संस्कृती येते, त्या एका आयतावरती आमच्या इंस्टाग्राम असतं, आमच्या त्याच आयतावरती फेसबुक असतं. आणि हे इंस्टाग्राम, फेसबुक आम्हाला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन देतं, लाईक्स देतं, डिसलाईक्स देतं, डिप्रेशन देतं, एन्झायटी देतं. आणि असं सगळं होत असताना या सगळ्या आयताकृती जगामध्ये वावरताना, त्या तंत्रज्ञानाच्या मोहजालात आज गुरफटताना, गुंतताना पुन्हा एकदा वाटतं की आजची कविता ही खरंच आपण ऐकवतोय पण ती खरंच ऐकली जाते का. जे इथे अनेक कवी आणि लेखक उपस्थित असतील आणि आहेतच, खरंच मनापासून हा प्रश्न आपण विचारला पाहिजे स्वतःला. आपण जे आज लिहितोय, अगदी बड्या प्रकाशकांकडनं तुमचं पुस्तक येतं,
तुम्ही मोठ्या मोठ्या मंचांवर न जाता पण खरंच तुम्ही जे म्हणणं मांडताय ते खरंच कोणी ऐकतंय का आणि मुळात ते कोणाला ऐकायचंय का. त्यामुळे ऐकतंय का ह्याच्यामधला एकटेपणा आणि कोणाला खरंच ऐकायचं का ह्याच्यामधला एकटेपणा हा पुन्हा एकदा वेगळा आहे. त्यामुळे हे सगळं भयंकर वास्तव स्वीकारावं लागेल आपल्याला आणि प्रत्येकाला वैयक्तिकदृष्ट्या हे हरवलेलं सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल का की जे आणता येणार नाही. त्यामुळे जे आत्ता काही आहे ते सुखद सुंदर कसं करता येईल याकरता प्रत्येकाने प्रयत्नशील असलं पाहिजे. 26 वर्ष भानू काळेंनी अंतर्नाद चालवला आणि त्यानंतर तुम्ही ते बेटन तुमच्या हातात घेतलेलं आहे आणि आज तुम्ही ते करताय त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की अंतर्नादनी संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण विचारधारा जी आहे विचार मंथन जे आहे ती प्रक्रिया खंडित होणार नाही याची काळजी घेतली आणि ते काम तुम्ही आज फार मोठं काम तुम्ही करताय. मला असं वाटतं आदित्य जे बोलला ते असं आहे की आपण सुद्धा ह्या जगाने 2 महायुद्ध पाहिली, एक ग्रेट डिप्रेशन पाहिलं. ह्या सगळ्यामध्ये माणसाची ससेहोलपट झालेली आहे, प्रश्नच नाही. आणि त्या ससेहोलपटीमधनं त्यांनी आपला सांस्कृतिक वारसा जो असेल, परंपरा ज्या असतील या टिकवण्याचा खूप प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळेला हा कसोटीचा क्षण. आपण आता कोविडच्या ह्याच्यातनं पण बाहेर पडलो. कोविडचा मुद्दाम मी उल्लेख करतो कारण की आपण डॉक्टर आहात. मला डॉक्टर एक असं तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्याकडे अंतर्नादच्या माध्यमातनं महाराष्ट्रभरातनं अनेक प्रस्थापित लेखक, काही नवीन लेखक, कवी तुमच्याकडे मजकूर पाठवत असतात. या सर्व मजकुरांमध्ये तुम्हाला नेमकं काय जाणवतं की हा जो आता आदित्याने सांगितलं किंवा निर्जाताई जे म्हणाल्या की एक ती अलिप्तता आलेली आहे, तर हे सगळं जे तुटकपणा जो आलेला आहे तो आला आहे का? म्हणजे तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मजकूर प्रसिद्ध होत असतो आणि त्याच्यावर बरीच चर्चाही होत असते, तर तुमचं त्याबद्दलचं काय? मंडळी नमस्कार. सर्वप्रथम मला आयोजकांचं कौतुक वाटतं. मला बरोबर 2 पिढ्यांच्या मध्ये बसवलेलं आहे. एकीकडे सतीशजींनी सांगितलेला तो स्वप्नवत काळ आणि आदित्य सांगत असलेलं आजचं काहीसं त्रासदायक वास्तव, यातनं माझ्या पिढीची खरंच पंचायत असती. आई वडिलांचंही ऐकायला लागतं आणि मुलांचंही ऐकायला लागतं. सुरुवात आपण सद्भावना दिवस या शब्दाने करूया. मी शासकीय सेवेत अनेक वर्ष काढली. ज्यावेळेला शासनाकडनं एखादा आदेश येतो, अमुक एक दिवस साजरा करा, म्हणजे त्या गोष्टीची कमतरता आहे हे उघड असतं. म्हणून आम्हाला वेळोवेळी एक दिवस काय सौजन्य सप्ताह साजरा करा असं पण सांगितलं जातं आणि तसं आम्ही करतोही. आता ही सद्भावना म्हणजे काय आहे? मला असं वाटतं सद्भावना म्हणजे धर्मपरायणता. आता आळेकर सरांच्या शेजारी बसून मी धर्मपरायणता वगैरे असं काय काय म्हणतोय, तर त्याचा मला खुलासा केला पाहिजे, नाहीतर ते मलाही शिकवायला होते, माझेही शिक्षक आहेत ते. धर्मपरायणता म्हणजे धर्म हे संस्कृतीचा एक वाहक आहे या अर्थाने मी धर्मपरायणता हा शब्द इथे वापरतोय. धर्मपरायणता हा शब्द वापरल्यानंतर धर्म काय हे पण समजून घ्यायला पाहिजे. धर्माच्या वेगवेगळ्या प्रकारांनी व्याख्या होतात. सगळ्यात पहिली व्याख्या अशी आहे की माणसांनी समाजात वागायचे जे नियम असतात त्याला आपण धर्म म्हणायला पाहिजे. दुसरी आत्ता जी प्रचलित व्याख्या आहे ती गौरवशाली इतिहासाचं वर्तमानावर केलेलं आरोपण म्हणजे धर्म. आता याचे काही फायदेही असतात. आपला इतिहास गौरवशाली आहे निसंशय, पण त्याच इतिहासाचा फास जर आपल्या गळ्याभोवती सारखा बसायला लागला तर आपण काय करायचं हा प्रश्न आहे. संस्कृती म्हणजे काय? संस्कृती म्हणजे आपलं संचित असतं. ही संस्कृती कशी प्रवाहित होते आणि ती कशी येते ते आपण पाहतो आहोत. संस्कृतीचं मूल्यमापन करायसाठी अशा प्रकारचे चर्चासत्र का ठेवायला लागतात? तर समाजाच्या अपेक्षा आणि व्यक्तीच्या आकांक्षा यांच्यात ज्यावेळेला दुभंग निर्माण होतो त्यावेळेला अशा पद्धतीने एखाद्या संकल्पनेचं आपल्याला विश्लेषण करायला लागतं. ते तसं व्हायलाही पाहिजे.
मला असं वाटतं की आता सांस्कृतिक ऱ्हास वगैरे काही होतोय का? मी अंतर्नादच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, लक्षात आहे माझ्या, फक्त हे त्याला जोडून घेऊन देतो. तर असा काही ऱ्हासबीस होतोय असं मला वाटत नाही. मला गेल्या 50 वर्षातल्या 3 घटना मुख्यत्वे करून आठवतात. 1956 साली ॲलन ट्युरिंगनी पहिल्यांदा कृत्रिम प्रज्ञेचा प्रयोग केला. त्याच्यानंतर 1983 साली इंटरनेट आलं आणि 1991 साली आपलं आर्थिक रचना भारताची बदलली. आता हे 3 अनरिलेटेड म्हटलं तर रिलेटेड इव्हेंट्स, आणि ह्यातनं जे काही निर्माण झालं त्यांनी जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या संकल्पना आपल्यात आल्या आणि एक प्रकारचं सांस्कृतिक संक्रमण आणि सांस्कृतिक संगम सुरू झाला. मानवाच्या इतिहासात असे प्रसंग अनेक वेळा आलेले आहेत की जुनी मूल्य त्यांची किंमत कमी कमी होते, नवीन मूल्य तोपर्यंत प्रस्थापित झालेली नसतात आणि काहीशी प्रमाणशून्य अशी फ्लक्सची अवस्था असते. तर तशी काहीशी फ्लक्सची अवस्था आत्ता आहे आणि त्यात आपण सगळे साचपडत आहोत असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. यातनं मार्ग नक्की निघेल. आदित्य, माझी पिढी आणि आळेकर सरांची पिढी यांनी आपापसात अशाच पद्धतीने बोललं पाहिजे आणि त्यातनं मार्ग नक्की निघेल. त्यामुळं प्रश्नचिन्हानंतरचे त्या पुन्हा आणता येईल यानंतरचे 3 डॉट आणि प्रश्नचिन्ह हे आदित्य नक्की आपण सोडवू शकू. त्यासाठी आपापसातला संवाद आवश्यक आहे असं मला वाटतं. आता यासाठी अंतर्नाद काय करतंय? अंतर्नादकडं जे अनेक सारे लेखक येतात ते सगळ्या महाराष्ट्रातले असतात, सगळ्या वयोगटातले असतात. आमचं एक संपादक मंडळ आहे आणि मी म्हणलं तशी आमची अंतर्नादची संस्कृतीची व्याख्या संचित अशी सोपी आहे. त्यामुळं आमच्या व्याख्येत जे जे काय बसतं ते आम्ही घेतो. फक्त राजकारणात फारसा प्रवेश आम्ही करत नाही, कारण आम्हाला अजून काही दिवस अंतर्नाद चालावा असं वाटतं. त्यामुळं हे असं आहे सगळं. मला असं वाटतं की हे तुमचं टंग इन चीक म्हणतात ना, आणि ते संपादकासमोर ते बोलतात, म्हणजे मला तो मिळाला संदेश काय मिळायचा तो. आळेकर सर, तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा होता की प्रत्येकाने प्रश्न विचारले पाहिजेत. म्हणजे व्यक्त होण्याची एक पहिली प्रक्रिया आहे की स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे आणि मग समाजाच्या वतीने सुद्धा प्रश्न विचारले गेले पाहिजेत. ठकीशी संवादमध्ये जी 2 कॅरेक्टर्स आहेत त्यातला जो म्हातारा तुम्ही दाखवलेला आहे तो सुरुवातीलाच खूप प्रश्न स्वतःला विचारतो आणि ह्या सर्व प्रश्नांमध्ये खरं म्हटलं तर आजच्या पण चर्चासत्राचं एक उत्तर आपल्याला ते तिथे तुमच्या त्या ठकीशी संवादमध्ये तुम्ही नकळत किंवा असं ओझरतं दिलेलं आहे. तर ते थोडंसं ते आम्हाला विस्तृतपणे तुम्ही सांगाल का की ठकीशी संवादचा अर्थ जर आपण जर काही समांतर काढायचा प्रयत्न केला ह्या चर्चेशी तर ते कसं आपल्याला करता येईल? ठकीशी संवादबद्दल फारसं मी बोलत नाही, जुजबी बोलतो, कारण त्याचा प्रयोग इथं ठाण्याला होईल, तो बघा आणि मग आपण बोलू. 1.5 तासाचं नाटक आहे ते, पण मी जास्त ह्याच्याबद्दल बोलणार आहे. ठकीशी संवादमध्ये प्रिमाईस त्यातला म्हणजे त्याची जी काही एक गृहीत आहे ते सोपं आहे की 2014 नंतर काय झालं तर उदारमतवादी लोकशाहीचा परीघ हा हळूहळू हळूहळू आकर्षत गेला का आणि तो व्यक्तिकेंद्रित होत गेला का? तर असं जर होत गेलं तर इट्स अ काइंड ऑफ अ डेथ ऑफ लिबरल इकॉनॉमी. आणि असा जर डेथ होत असेल तर कोविडचा डेथ आणि हा डेथ असा कोरिलेट करण्याचा त्याच्यातनं प्रयत्न केलेला आहे. एवढंच मी सांगतो, बाकीचं तुम्ही बघाल. यांनी केलेल्या प्रश्नाकडे येतो की आज बरीचशी तरुण मुलांच्या सान्निध्यात मी असतो ललित कला केंद्राच्यामुळे, किंवा ती मुलं आता स्ट्रगलमध्ये आहेत तेव्हा ती मास्तरांना भेटावं असं त्यांना वाटतं म्हणून ती येतात, किंवा आमच्याविषयी थोडं प्रेम वाटत असेल, माहीत नाही काय होतं. तर
ही मुलं काय लिहितात सध्या, तर विशेषतः पॅन्डेमिक नंतर एक नाटकाला एक मोठं बाळसं आलेलं दिसतंय, तुम्हाला दिसेल की 2 लाख कलेक्शन आहे, 4 लाख कलेक्शन आहे. पॉप्युलर कल्चरचा विषय आपण सोडून देऊ किंवा त्यातला विषयाची ग्रॅव्हिटी आपण सोडून देऊ, किंवा लोकांना काहीतरी एक जिवंत नट बघावा असं वाटतोय. यंत्र बघायचा कंटाळा आला. तिसरं डायमेन्शन नसलेला माध्यम नको वाटतं टी व्हीचं. त्यांना पाहिजे खोली काहीतरी पाहिजे. समोर एक जिवंत मनुष्य दिसतोय आणि तो बोलतोय, इंटरॅक्शन करतोय. मग तो भरे एक तरुण एखादा स्टँडअप कॉमेडी का करत असे ना, पण त्याला टाळ्या वाजवायच्या वाटतात. किंवा बुक कॅफेमध्ये कोणतरी वाचते, तिथेही 4 मुलं जमतात. आणि अशा इन्फॉर्मल परफॉर्मिंग स्पेसेस खूप महाराष्ट्रात ठिकठिकाणी व्हायला लागलेत. तर हे जे यंत्र किंवा ही टेक्नॉलॉजी यांच्या पिढीच्या वाट्याला 90 नंतर जी आली, त्याच्याही आता 2-3 पिढ्या झाल्या. आणि त्याचं प्रतिबिंब नवीन मुलांच्या नाटकातनं दिसायला लागलं. त्यातली 2 नाटकांचा उल्लेख मी करतो की जी अजून रंगमंचावर आलेली नाहीत. आणि त्याचे जे लेखक आहेत ते एक 25 वर्षापासून ते 27-28 वर्षापर्यंतच आहे. एक मुलगी आहे, त्या नाटकाचं नाव खोली. अजून आलं नाही ते. मी आत्ताच NCPAच्या एका कुठल्या सल्लागार कमिटीवर होतो. त्यातली ही 2 नाटकं आम्ही शॉर्टलिस्ट केली की आता येतील या 2025मध्ये केव्हा ना केव्हा येतील. पण त्यातला मुद्दा असा आहे की तो आजच्या ह्याच्या पिढीशी रिलेटेड आहे. म्हणून त्याचं मी सांगतो की आत्ताच्या 27-28 वर्षाच्या मुलींनी काय लिहिलं आहे, तो खोली नावाचं नाटक लिहिलं आहे. खोली म्हणजे खोली, रूम. खोली म्हणजे डेप्थ असंही असू शकतं. 6-7 बायका आहेत आणि पॉप्युलर चॅनलची रायटर्स रूम आहे. एक सीझन हिट झालेला आहे लिहिलेला. त्या मुलीला डोक्यावर घेतलेलं आहे की तिने लिहिलेलं इतकं हिट झालं आहे आणि तिला ती बाहुली वगैरे मिळालेली आहे आणि ती आणलेली आहे. दुसऱ्या सीझनचं रायटिंग तिला सांगायला चॅनलची जी त्याची जी एक्झिक्युटिव्ह आहे ती येते आणि ती म्हणते की अगं जरा थोडं प्रॉब्लेम आहे, आपण चर्चा करू. तू पहिला सीझन लिहिलास, पण चॅनलचे हेड लोक असं म्हणतायत की अजून त्यात जरा डेप्थ यायला पाहिजे, खोली यायला पाहिजे. ते एक 5-7 रिप्रेझेंटेटिव्ज आपण घेऊ, म्हणजे समाजातले 4-5 बायका घेऊ. एक ग्रामीण भागातनं बाई बोलवलेली आहे, एक NGOतली बाई बोलवलेली आहे, एक अजून कुठली तरी बोलवलेली आहे. त्या बायका येतात आणि ही म्हणते की हे माझं क्रिएशन आहे, माझं मी बघीन आणि हे कोण मला लादणार. ती भयंकर वैतागलेली आहे. आणि ही आणि तिची जी चॅनलची हेड आहे ती तिची मैत्रीण आहे. आणि ती म्हणते की अगं तू जरा दमानं घे, हे शेवटी तूच लिहिणार आहेस, पण त्यांचं ऐकून काय घे, असं त्यांचं चर्चा चालू आहे. ह्या सगळ्या चर्चेतनं ते खरंच असं समजतायत की हे जे ते क्रिएट करतायत त्याला डेप्थ आहे. ते रोजचं डेली सोप आहे. त्याच्यामध्ये काही नाविन्य नाही आहे, काही नाही. सगळा बडबडीतपणाचा आहे, सगळा उथळपणाचा आहे. पण त्याला ते खोली समजतायत. आणि ते संबंध नाटक त्या 7 मुलांचं घडतं. त्या जी लिहिणारी मुलगी आहे तिचा बाप जो आहे तो क्रिटिक आहे आणि त्यात बापाशी तिचं जमत नाही. पण ते फोनवरनं वडील फक्त सांगतात की अगं हे आहे, पण ते अजून जरा हे यायला पाहिजे, ते यायला पाहिजे. म्हणून तिला काय आवडत. ती म्हणली मला हे मिळालं ना सगळं, मी राहते एकटी, फ्लॅट घेतला आहे, गाडी आहे माझी खाली, 6व्या मजल्यावर ऑफिस आहे आमचं, रायटर्स रूम आहे. तर हे खोली नावाचं नाटक त्या मुलीनी लिहिले, ते येईल. ते आत्ताच्या या सगळ्या कारणाचं आहे. आणि दुसरं एक नाटक ते 2 मुलांनी लिहिलं आहे. ती मुलं तर लाईट डिझाईन करणारी आहेत, लिखाणाचा त्यांना अनुभव पण नाही. पण पहिलं नाटक त्यांनी लिहिलं आहे, त्याचं नाव आहे अलाइव्ह. आणि पेरेंटिंगचा कसा प्रश्न, टेक्नॉलॉजी आल्यानंतरचं जे पेरेंटिंग आहे त्याचा प्रश्न कसा आहे ह्याच्यात येतो, तो त्याच्यात न बघा. ते नाटक अजून आलं नाही पण येईल. 2 पात्री नाटक आहे, 2 माणसांचं. 2 मुली आहेत त्याच्यात. आणि ती एक मुलगी आहे ती यूट्यूब इन्फ्लुएन्सर झालेली आहे, यंग मुलगी. ऑल द टाईम ती म्हणते की माझी रूम अलाइव्ह आहे, मी काय करते ते माझ्या चाहत्यांना दिसते,
माझे लाखो चाहते आहेत, ते मला बघतायत. मी आत्ता वेणी घालते, मी केस विंचरते, मी आता बाथरूममध्ये गेले, मी आले बाहेर, मी आता नवीन ड्रेस घातला आहे, तो मी अमुक करते तमुक करते. ती सतत बोलत असते त्या लाईव्ह इंस्टाग्राम किंवा काय कशावर तरी ती बोलत असते. तिची जी मैत्रीण आहे ती सोडून गेलेली आहे. ती म्हणते की इथं कंटाळा आला, ही सतत स्वतःचं खाजगी आयुष्यच दाखवते टी व्हीवर, हे मला काही पटत नाही. ती जाते सोडून. आणि हिला अंडर 30s मधली बेस्ट इन्फ्लुएन्सर म्हणून तिला प्राईज वगैरे मिळाला आहे, तिला सन्मान मिळालेला आहे. आईचं तिचं पटत नाही. आई म्हणते तू लग्न कर, अमुक कर. ही आईला काही सांगता येत नाही. आणि मग ही आईला सांगते की अगं तूच मला हे असं करून ठेवलं आहेस का? माझं लहानपणचं रील तू व्हायरल केलंस, माझं अमुक गाणं का मला का नाचवलंस तू? 4 लोक आले की म्हणायची ते रीलमधलं गाणं म्हण, का म्हणायचीस मला सौ? मग मला वाटलं तर तेच आता माझं आयुष्य आहे, तेच मी करते ना, त्याच्यावरच मी पैसे मिळवते. मिळेल म्हणजे मला अजून काही दिवसांनी यायला लागतील यूट्यूबकडनं पैसे, ते मी करते. हे ती करत असताना तिला एक संदेश येतो तिथला, तो मुलाचा असतो. आणि तो म्हणतो की अगं तू चांगली आहेस आणि हे काय करतेस तू ही नाही आहेस, तू वेगळी आहेस. तर तू तुझा मुखवटा आहे तो बाजूला ठेव आणि तू कोण आहेस त्याच्याविषयी आपण चर्चा करू. ती म्हणते काय तू काय माझ्या मागे लागायला आलायस का वगैरे वगैरे. ती हिडीस करते, अमुक तमुक करते. आणि नंतर त्या इमेजशी तिची मैत्री व्हायला लागते. ती इमेज नंतर मागणं पण जाते, म्हणजे तो पात्र आल्यासारखं पण ते इमेज होतो, पण ते इमेज आहे आलेलं. आणि त्याची मैत्री होते. आणि मग भेटायचं का नाही हे त्यांचं ठरत नाही. आणि ते ठरतंय हळूहळू की भेटायचं का नाही म्हणून. असं असेपर्यंत तिच्याकडे तिची मैत्रीण येते बघायला की सगळं व्यवस्थित चालू आहे ना, सोडून गेलेली. तर ती म्हणते की अगं बहुतेक मी प्रेमात पडले असं मला वाटतंय. का काय झालं? तो म्हणले असा मुलगा आहे आणि तो आहे. तू म्हणली तो मुलगा? तू म्हणले वेडी आहेस का तू? हा आपल्या पुढे होता 2 वर्ष कॉलेजला, तो गेला नाही का ॲक्सिडेंटमध्ये? आणि तू काय बोलते? मी नाही आहे, आता मी आहे तिथे, मला बोलते मी त्याच्याशी, अमुक करते तमुक करते. त्यांच्यात जातं. तर त्यातला तू कडलं स्टोरी शॉर्ट नंतर कळतं की तो मुलगा IT मध्ये काम करत असतो. तो AI साठी एक मॉड्यूल त्यांनी केलेलं असतं. आणि त्यांनी एक अशा पद्धतीच्या इन्फ्लुअन्स झालेल्या बायकांना ताळ्यावर आणण्यासाठी एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. त्याची ट्रायल चालू आहे. आणि नंतर लाईन येते की तुमची फ्री ट्रायल संपलेली आहे, ह्याची ही कंटिन्यू करायची असेल तर 15,000 रुपये तुम्ही भरा. आणि ही आईला फोन करून सांगते की मला 15,000 रुपये पाठवून दे. पाहिलं ह्याच्यातनं काहीही बाकीचं कुठलंही 2014 नंतरचं काय झालं, कुठली आयडियालॉजी, कुठली काय, ही फक्त टेक्नॉलॉजी आणि ह्युमन माइंड ह्याच्यावरची ही. तर तुझी जी पिढी आहे ती पिढी हा असा विचार करते, हे आपलं भाग्य आहे. त्याच्यामुळे ही तरुण मुलं जी आहेत ती अशा पद्धतीनं अतिशय उत्तम विचार करतात. माध्यमाचा हल्लीकाल एक प्रश्न आहे की मराठी माध्यमातनं शिकायचं का इंग्रजी माध्यमातनं शिकायचं. आज मराठी नाटकात असलेली तरुण मुलं जी आहेत ती बहुतेक इंग्रजी माध्यमातनं शिकलेली आहेत, पण ते मराठी माध्यमातनं नाटकं करतात, मराठी शॉर्ट फिल्म्स करतात आणि मराठी वेब सिरीज करतात, पण ती इंग्लिश माध्यमातनं शिकलेली आहे. याचं मूळ 1976 साली आम्ही 3 पैशाचा तमाशा नावाचं नाटक केलं होतं, पु ल देशपांड्यांनी रूपांतरित केलेलं. तिथं आत्माराम भेंड्यांचा मुलगा नंदू भेंडे हा प्रमुख होता. तो इंग्लिश माध्यमातनं शिकला होता, त्याला देवनागरी वाचता यायचं नाही. मग तेव्हा वॉकमनवर ते संवाद त्याला आम्ही कॅसेटवर पाठवायचो. तो वॉकमनवर ऐकायचा आणि तो गाणं म्हणायचा, अंकुश नागावकर म्हणून. तर तेव्हापासूनचा हा प्रश्न 76 पासूनचा सुरू झाला तो आत्तापर्यंत आहे. तर ही टेक्नॉलॉजी जी आहे आणि ही 90च्या नंतरची जी टेक्नॉलॉजी जी बदलत गेलेली आहे त्याला हा ॲड्रेस आहे. एक अजून मुद्दा मी सांगतो आणि मी थांबतो. हा 2014 नंतर सतत काय झालं नेमकं? त्याच्या आधी आम्ही हिंदू होतो,
त्याच्या आमचे बापजादे हिंदू होते, मेजॉरिटी हिंदूच राहिले. 250 वर्ष झाली तरी हिंदूच होते. 900 वर्ष काय मुघल गेले तरी हिंदूच होते. मेजॉरिटी काही बदलली नाही हिंदूंची. मग 2014 पासून रोज मला सकाळी उठून तुम्ही हिंदू आहात, हां तुम्ही हिंदू, हा माझा धर्म का एंडोर्स केला जातोय? मला माहीत नाही का माझा धर्म कुठला आहे तो? मला कधी धर्म आम्हाला आढळला नाही की सतत तुमचा हा. मग 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 माझ्या मध्ये मग दुप्पट उचल, मग माझी जात कुठली? हा जातीचा प्रश्न कसा हा भस्मासूर निर्माण केला एका बाजूला. एका बाजूला धर्माबद्दलचं कुतूहल निर्माण जागृत केलं तरुणांमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला मग जातीचं राजकारण सुरू झालं. तो तर राक्षस आहे, तो कसा आवरणार आज? एक पोस्ट भरता येत नाही गव्हर्नमेंटची. पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसवर 200 जागा रिकाम्या आहेत, गेली 14 वर्ष भरता आलेल्या नाही आहेत प्रोफेसरच्या. रिटायर झालेत सगळे लोक. म्हाताऱ्या लोकांना घरनं उचलून विनंती करतात की आजचा तास घ्या आणि तासावर पैसे घ्या म्हणून. सो म्हणजे हे एका बाजूला झालेलं बघतो, एका बाजूला हे झालेलं बघतो, आणि अशी ही एक विखंडता आपल्यामध्ये आलेली आहे. म्हणून कदाचित एकटेपणा आपल्याला वाटतो. या विखंडतेतनं आपण कसं मार्ग काढणार? आय डोंट नो. दिस इज टॉपिक फॉर द डिस्कशन. नीरजाताई, कोविडचा विषय निघाला होता, त्यामुळे कोविडचीच थोडीशी परिभाषा वापरली. तर आता आळेकर सरांनी सांगितलं किंवा जोशींनी सांगितलं, मला असं वाटतं की व्हायरसचं म्युटेशन झालं होतं. प्रॉब्लेम तेच होते, परंतु ते वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येत आहेत. आणि सर्वात आणखीन एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लोक जे कोशात गेलेले आहेत, ते अलिप्त झाले तुम्ही म्हणालात, तर ते सेल्फ क्वारंटाईन व्हायला लागलेले आहेत. हा एक महत्त्वाचा आणि गंभीर विषय झालेला आहे. आणि तिसरा मला असं वाटतं की एक हर्ड इम्युनिटी आणि हर्ड कम्युनिटी पण आहे. डॉक्टर तुम्ही ॲग्री कराल की ह्या हर्ड इम्युनिटीचा आपल्याला फायदा झाला, पण हर्ड मेंटॅलिटीचा आपल्याला बऱ्यापैकी नुकसान झालं. कारण की स्वतः विचार करण्याची ही शक्ती जी आहे ती गेली आहे, आणि कालांतराने AI जसं आपला ताबा घेईल तर ती आणखीन जाणार आहे. तर हा सगळा सगळी ही जी नवीन आव्हानं आहेत, ही तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता? कोविडचा संदर्भ दिला तरी मला वाटतं ह्या गोष्टी आधीपासून होत होत्याच. म्हणजे आपल्या सगळ्या आपल्या स्वतःला एका कोशात, मगाशी मी जे म्हटलं ना की एक वर्ग असा होता की जो सगळ्याच गोष्टींचा विचार करत होता आणि जोडलेला होता प्रश्नांशी, आणि आता त्याने स्वतःला बंदिस्त करून घेतल्या असं आपण म्हणतोय. पण हे बंदिस्त करून घेणं पण नाही आहे, तो तेवढंच जगत नाही आहे, तो परत दुसऱ्या एका वेगळ्या जगात आहे. म्हणजे आत्ता ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आणि ह्याचा उल्लेख होतोय सतत. आमच्या पिढीतली जी सगळी माणसं आहेत आता रिटायर झालेली, जर तुम्ही पाहाल, ती त्या काळामध्ये म्हणजे माझ्या आईवडिलांना मी जसं बघितलेलं आहे, जे म्हणजे कुठेतरी स्वतःला जोडून घेणं समाजाशी किंवा काहीतरी काम करणं, कुठेतरी थोडंफार करणं, ह्याच्यामध्ये गुंतलेली असायची. आता तसं होत नाही आहे. त्याला कारण पुन्हा आपला मोबाईल, जो सतत, म्हणजे तुम्ही जर रिटायर झालेल्या माणसांना कोणत्याही घरामध्ये आज पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत हातात मोबाईल, व्हॉट्सअपचे मेसेज, फेसबुकवरचे मेसेज, आलेले मेसेज पटले तर ते फॉरवर्ड करणं, दिवसभर फॉरवर्ड आणि रिसीव, ह्याच्यामध्ये आमची पिढी जास्त गुंतली आहे तरुणांपेक्षा, असं मला पण वाटतं. आणि जे म्हणतात ना की ह्या लोकांनी आणखीन हे फॉरवर्ड करून करून जे काही एक वातावरण तयार केलं आहे, चुकीचं वातावरण, त्यातलं न तपासता अनेक गोष्टी. मी असं म्हणणार नाही की ही लोक वाचत नाहीत. वाचणारे हे एवढेच असतात कायम, कोणत्याही काळामध्ये वाचणारे खूप नसतात. तुम्ही कोणताही काळ बघा. आपण नेहमी म्हणतो की आमच्या काळामध्ये फार छान होतं, लोक वाचत होते, पण त्या काळात पण खूप लोक नव्हते वाचत. हे आपण जर आपल्या आजूबाजूचीच आपली मित्रमंडळी घेतली तरी आपल्याला कळेल. कदाचित थोडं प्रमाण जास्त असेल आत्तापेक्षा, एवढाच काही तो फरक असेल, पण एवढेच असतात. तर ही लोक वाचत नाहीत, त्यामुळे आपल्याकडे आलेले मेसेजेस नेमके काय आहेत, आपण कोणाला काय पाठवतोय, कशावर विश्वास ठेवतोय,
हे अनेकदा त्यांना स्वतःलाही कळत नाही. आणि मग जे IT सेलने आता तयार केलेले सगळे मेसेजेस आहेत, जो इतिहास आहे, जो कोणता आहे, म्हणजे आता 300 वर्षापूर्वी बांधलेली औरंगजेबाची कबर जर आपल्याला आत्ता इतकी महत्त्वाची वाटायला लागली असेल आणि ती काढायची उखडायची भाषा जर आपण करत असू, तर मग 300 वर्ष आपण काय केलं? म्हणजे समजा तुम्ही हिंदू आहात आणि तुम्हाला त्यांनी त्यावेळेला संभाजी महाराजांना छळलेलं आहे, त्रास दिलेला आहे, पण मग त्यांच्या सुद्धा वंशजांनी ते केलं नाही ना उखडायचं काम. म्हणजे त्यांनी, म्हणजे ज्यांना त्रास झाला त्यांच्या मुलांनी सुद्धा हे काम केलं नाही, कारण माणूस मेलेला आहे आणि तिथे ते संपलेलं आहे हे त्यांना माहिती होतं. आणि औरंगजेबाचा इतिहास काय म्हणजे त्याचं उदात्तीकरण केलेलंच नाही, आपल्याला माहितीच आहे तो इतिहास. त्याच्यासाठी आता हे सगळं कशाला करायचं? तरीही आपण ह्याच्या मागे लागलेलो आहोत. आपण एक गोष्ट आता विसरतोय की पूर्वी राजकीय पक्षाच्या लोक जे राजकारण करत होते ते सामाजिक भावना लक्षात घेऊन वगैरे करत होतेच, पण त्यावेळेला सर्वसामान्यांचा उपयोग ते जरा कमी करत होते. आत्ता ह्या म्हणजे आता सरांनी म्हटलं की ही एक पिढी असं तंत्रज्ञानाबद्दल लिहिते, बोलते, कुठेतरी वेगळा शोध घेते, पण ही मुलं सुद्धा कमी आहेत. आज जी मुलं आपल्याला दिसत आहेत ना ती सगळी वेगात काय निघाले वीर दौडले सात, त्या आवेशात तलवारी घेऊन निघालेली पोरं आपल्याला जास्त दिसत आहेत. कारण शिक्षण मिळून नोकऱ्या नसलेली शेती करतायत आणि त्यांना म्हणजे शेतीमध्ये सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे, काय डिग्र्या घेतलेल्या आहेत, पण शेतकरी म्हणून मुली मिळत नाहीत. वाईट परिस्थिती आहे गावाखेड्यामध्ये या मुलांची अतिशय. आपण बघतोय तो आपला ठाणे पुणे आणि मुंबईमधला समाज बघतोय, पण तुम्ही आज गावखेड्यात गेलात तर ही अनेक मुलं कार्यकर्ती झालेली आहेत वेगवेगळ्या पक्षांची आणि त्यांना केवळ वापरलं जाते. आणि ह्या मुलांचं आपण काय करणार आहोत? ह्यांना कुठे आणणार आहोत? ह्यांच्यासाठी कार्यशाळा आहेत का? कोणते पक्ष कार्यशाळा घेत आहेत त्यांच्यासाठी? आपल्या विचारांचं घडवणं पण होत नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे संघ सुद्धा त्यांना घडवत नाही किंवा सेवा कोणालाच ते घडवता येत नाही आता त्यांना. ती हाताबाहेर म्हणजे आज जी आपल्याला चित्र दिसत आहेत, म्हणजे गेले 3-4 महिने हे नवन सरकार आल्यापासून आपण TV वर पाहतोय आणि त्याच्यात माध्यमं आपल्याला ते सतत दाखवत आहेत. म्हणजे कधीतरी हे पण वाटतं मला की माध्यमाने आपल्याला इतकं हॅमर केलंय की हेच जग आहे आता, ह्याच्या पलीकडची माणसंच नाही आहेत असं सुद्धा आपल्याला वाटायला भाग पाडले का माध्यमांनी, की आपल्याकडे वाल्मिक कराडच आहे सगळीकडे. हे माध्यम आपल्याला इतका दिवस, म्हणजे कोणतंही न्यूज चॅनल तुम्ही लावलत ना तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनस्थान पुरस्कार मिळालेली बातमी तुमची रिपीट होत नाही दुसऱ्या बातम्यांच्या ह्याच्यामध्ये. एकदा सांगता आणि तुम्ही संपून जाता. जसं काय सांस्कृतिक जग सगळं संपलेलं आहे, साहित्यिक जग संपलेलं आहे. आणि वाल्मिक कराड काय म्हटला किंवा कोणते कोणते आमदार जे रोज असभ्य भाषा वापरतात ते काय म्हणते ते तुम्ही प्रत्येक अर्ध्या तासानंतर तेच दाखवतात. म्हणजे आज संपूर्ण सांस्कृतिक जगाबद्दल माध्यमांचा जो ते हताश करणार आहे. म्हणजे त्यांनी एक पूर्ण सांस्कृतिक जगालाच नाकारले की काय असं मला वाटतंय. विशेषतः आपली न्यूज चॅनल्स, मी सगळं म्हणत नाहीये, पण ही न्यूज चॅनल बाकीचे यूट्यूब्स आहेत, पण तरीही राजकारण, राजकीय सत्ता म्हणजे राजकीय पक्षांच्या सत्ता लालसा ते दाखवण्यामध्ये आणि ते पाहण्यामध्ये आपला सगळा वेळ चाललाय. आणि त्यामुळे सुद्धा हे नैराश्य येते. म्हणजे मी जे म्हणते ना की परिस्थिती सुधारणार नाही, मग अशी म्हटलं की नाही, त्याला वेळ लागेल, कारण ह्याच्यात अनेक गोष्टींचा हातभार आहे. केवळ राजकीय नेते नाहीत तर त्यांना अधीन झालेली माध्यमं सुद्धा आहेत. आणि जे काही चाललेलं आहे आज की आपल्याला आज बोलता येत नाही ना, म्हणजे तुम्ही बोललात तर तुम्ही देशद्रोही ठरता, तुम्ही अर्बन लक्षण ठरता, हे सगळं आपल्याला म्हणजे टॅगिंग करून टाकलेलं आहे सगळ्यांचं. म्हणजे बोलणाऱ्या माणसाला काय बोलता येत नाही आज. मी तेच म्हणते की आधीची राजवट चांगली होती असं मी म्हणणार नाही, आधीचं सरकार चांगलं होतं, पण कमीत कमी तुम्हाला त्यांना शिव्या देण्याची मुभा होती ना, त्यांना बोलायची मुभा होती. तिथे तुम्हाला कुठे काही म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा इतकं वाईट नसेल तेवढं आता वाईट आहे असं आपल्याला कबूल करायला हवं. म्हणजे आणीबाणीमध्ये हे झालेलं आहे, पण तिथे दुर्गा भागवत बोलत होत्या खणकरपणे, किंवा तिथे पु ल देशपांडे बोलत होते, लेखक बोलू शकत होते. आणि ही सगळी माणसं चळवळी चालवत होते. आणीबाणीच्या वेळेला ही सगळी माणसं त्या काळामध्ये होती, बोलत होती. मला तेच म्हणायचं की आपण इथे कोणत्या एका राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही, पण इतकं वातावरण सगळंच वाईट झालेलं आहे की त्याच्यामुळे थोडंसं हे वाटतंय. म्हणून मला वाटतं, मला असं वाटतं की हाच हे जे भीषण वास्तव आहे
ते भीषण वास्तव जर आपण ॲक्सेप्ट केलं तर ह्या प्रश्नाचं मला असं वाटतं की उत्तरसुद्धा आपल्याला मिळतं. फक्त एकच मुद्दा मी सांगते, म्हणजे मला ना एक फर्नांदो पेसोआ म्हणून पोर्तुगीज लेखक आहे, त्याचं एक असं वाक्य आहे की म्हणजे त्यांनी छोट्या छोट्या नोट्स लिहिल्या आहेत. नोट्स ऑफ डिस्क्वाइट नावाचं त्याचं पुस्तक आहे, म्हणजे अगदी 4-5 ओळीच्या सुद्धा नोट्स आहेत. त्याच्यात त्यांनी एक तसं वाक्य म्हटलं की आणि अचानक अचानक लोकांचा देवावरचा विश्वास उडाला जसा तो अचानक बसला होता. इतकं सुंदर वाक्य आहे ते. म्हणजे हे 1930-40च्या दरम्यान महायुद्धांच्या काळामध्ये अनेक जण म्हणजे नास्तिक झाले होते, देवावरचा विश्वास, कारण जे सगळं भीषण चाललं होतं त्याच्यातनं देवावरचा विश्वास. पण त्याचं हे वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटतं की अचानक देवावरचा विश्वास उडाला जसा तो अचानक बसला होता. म्हणजे अचानकच गोष्टी अशा होत जातात. कदाचित आणखीन 30-35 कदाचित आम्ही राहणार नाहीत ते पाहायला, पण आदित्यची पिढी हा सगळा झालेला बदल, अचानक बदल होऊ शकतो. हे जे सगळं चाललंय ते आणखीन काही दिवस चालेल आणि एक असं होईल की माणसं झोपेतनं जागी होऊ शकतात आणि म्हणतात नाही बास झालं, आता आम्हाला हे थांबवायचंय असं म्हणू शकतील. आणि मग ह्या पिढीकडनंच ती आशा आहे. ही मुलं जर विचार करायला लागली तर कदाचित ते होईल असं मला वाटतं. हे सगळे प्रश्न अंतर्नादमध्ये चर्चेला येत असतात वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून. तर ते लेख जे आहेत किंवा जो मजकूर प्रसिद्ध होत असतो, मुळात वाचकांची संख्या घटू लागलेली आहे. ते तर मला असं वाटतं की आता ह्यांनी सुद्धा ते ॲक्सेप्ट केलं की ती उदासीनता खूप वाढलेली आहे आता ह्या सगळ्या नवीन पार्श्वभूमीवर. परंतु त्याचबरोबर तुम्ही आता डिजिटल झालेला आहात, पण डिजिटलचं होत असताना असाही एक सर्वे आता आलेला आहे की तुमची हार्डबाउंड पुस्तकं जेव्हा विकली जातात तेव्हा एक ई बुक विकलं जातं. म्हणजे 4:1 हे अजूनही प्रमाण आहे. कुठेतरी एक अंधुक का होईना एक आशेचा किरण प्रिंट मीडियासाठी आहे, मुद्रित माध्यमांसाठी आहे, आणि त्याची विश्वासार्हता हे कायम राहणार आहे. तर ह्या विश्वासार्हतेला जपण्यासाठी, तिला आणखीन पुढे उत्तेजन देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी अंतर्नाद पुढच्या काळात कोणते नवीन प्रयोग करणार आहे? प्रिंट मीडियाचं महत्त्व अजून अबाधित आहे. येथे 2 पुरावे मला आत्ताच इथंच मिळाले. एकतर ठाणे वैभवाचा सुवर्ण महोत्सवी अंक आपण लवकरच पाहणार आहोत, आणि मिलिंदरावांचा मुलगासुद्धा ते अजूनही ते वृत्तपत्र प्रिंट स्वरूपातच काढू इच्छितो. हे माझ्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. दुसरा पुरावा मला आत्ता इथं असा मिळाला की हे जे काही सगळ्या वेबसाईट्स आहेत किंवा जे काही सगळं झालं ते पुस्तक स्वरूपात काढायला लागलं, आणि असं सांगण्यात आलं की तशी डिमांड आली म्हणून ते काढायला लागलं. तर एक अशी मी जरी डिजिटल मासिक चालवत असलो तरी मला जर विचाराल की तुम्हाला एखादं वेबसाईट दाखवू का पुस्तक देऊ, तर माझा पर्सनल प्रेफरन्स हा पुस्तकच आहे. तो नव्या पुस्तकाचा वास, ते कागद, त्याचा तो स्पर्श आणि त्यातनं मिळणारं ते जे अनुभव आहे. हा रोमॅन्टिसिझम किती वर्ष टिकेल अजून? रोमॅन्टिसिझमला काही दिशा देता येते का बघूया. म्हणजे दोन्ही डिजिटल प्लस प्रिंट असं काही करता येते का, असंही डोक्यात विचार आहेत. बघूया. मला वाटतं एक हायब्रिड आता गाड्या निघालेल्या आहेत की त्या थोड्या वेळ बॅटरीवर चालतात आणि मग नंतर पेट्रोलवर चालतात. तसं मला वाटतं आपल्याला काहीतरी करावं लागेल की प्रिंट पण द्यायचं आणि डिजिटल पण आणि द्यायचं. अजून एक त्याबरोबर एक गोष्ट स्पष्ट करतो. डिजिटल माध्यमाचा मला जाणवलेला फायदा, मी जर एखादा लेख लिहिला आणि त्याच्यात मला काही तो लेख लोकांवर ठसवायचा असेल तर त्यासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ लिंक मला देता येतात आणि त्यांनी त्या लिखाणाचा परिणाम वाढतो. आता माझ्यासमोर ज्यावेळेला मी डिजिटल मासिक चालवतो त्यावेळेला 2 आव्हानं आहेत. एक म्हणजे माझे जे ज्येष्ठ वाचक आहेत, अंतर्नाद मासिक स्वरूपात ज्यावेळेला छापील स्वरूपात येत होतं त्यावेळेचे माझे वाचक हे सगळे ज्येष्ठ कॅटेगरीतलेच होते आणि ते सगळे डिजिटलला जॉईन झालेत, परंतु अजून त्यांची कुरकुर असते की आम्हाला वाचायला त्रास होतो, ते उघडता येत नाही. तर या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तंत्रस्नेही कसं बनवायचं हे माझ्या पुढचं एक आव्हान आहे. आणि त्याचबरोबर जी नवीन पिढी आहे त्यांना मी ज्या प्रकारचा मजकूर छापतो तो वाचावासा वाटणं, यासाठी काय करायचं, अशी 2 आव्हानं माझ्याकडे डिजिटल मासिक चालवताना आहे. आता मला एक विनंती नीरजाताईंनी केलेली आहे. प्रश्न
चालेल, मग तुम्ही प्रश्न, आपण ऑडियन्स प्रश्न घेऊया का कसंही करूया, कारण की निर्जाताईंना थोडं जायची घाई आहे. मी माफी मागते आणि एवढंच सांगते की आम्ही एक नामदेव ढसाळ कोण म्हणून प्रश्न विचारला होता सेन्सॉरने, त्यामुळे आम्ही काही जणांनी एकत्र येऊन आम्ही एक कार्यक्रम करतोय आता. नामदेव ढसाळ कोण, कोण नामदेव ढसाळ आणि तुझी इयत्ता कंची म्हणून आम्ही प्रश्न विचारलाय सेन्सॉरला, आणि कवितांचा कार्यक्रम करतोय, त्यांच्या कवितांचा, नामदेव ढसाळांच्या कवितांचा, त्यांच्या सगळ्याचा. तर आता तो सीवूडला माझा कार्यक्रम सुरू झाला असेल आणि मला तिकडे पोचायचं आहे, तर मी चालेल. पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो. एक इजिप्शियन ममी. ओके ओके. माझं नाव रवींद्र थत्ते. हो बोल. मी गांगलांच्या पिढीचा आहे, म्हणजे 7-8 वर्ष मोठा आहे. एक इजिप्शियन ममीची गोष्ट सांगतात की तिच्या हातात एक कागद सापडला. तो काही लोकांना कळेना. मग शेवटी कोणीतरी स्क्रिप्टवाले आले आणि म्हणाले की आम्हाला याचा अर्थ कळला आहे. त्या इजिप्शियन ममीच्या हातात कागद होता, त्याच्यावर लिहिलं होतं की हल्लीची पिढी कम्प्लिटली बिघडलेली आहे. तो प्रश्न निराळा. इथे 2 प्रश्न माझ्या मनात आहेत. एक, समाज उजव्या बाजूला का वळतोय, आणि हे इथेच होत आहे असं नाही, ते युरोपभर होत आहे. आणि इंग्लंडमधला जो पंतप्रधान आहे तो ॲक्सिडेंट आहे, तो थोड्याच दिवसात जाणार आहे. तिथेही उजवे पण येणार आहे, कारण पैसेच पुरत नाही आहेत. आणि दुसरं, व्यक्ती स्वातंत्र्य अतिरेक झालाय का, याची मला प्रामाणिक उत्तरं हवी आहेत. तुमचे चष्मे मला कळतायत, मलाही चष्मा असणार, पण त्या दृष्टीनं तुम्ही जर आम्हाला प्रांजळ उत्तरं दिली तर आम्हाला लाभ होईल. मी फक्त एवढं तुमचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे की आता जगभरामध्ये आपल्याला जे राज्यकर्ते दिसत आहेत, म्हणजे रोज जे आपल्याला ऐकायला येते त्याच्यानं की उजवी विचारसरणी आपण म्हणतो आहोत. डाव्या विचारसरणीमध्ये नेहमी असं म्हटलं जातं, म्हणजे मी खूप असं अगदी विश्लेषण आणि हे करणार नाही, पण बहुजनांचा, सर्वसामान्यांचा विचार करणं, आर्थिकदृष्ट्या एका समतेवर आणणं, मध्ये डाव्या विचारसरणीमध्ये स्त्रीवादी विचारसरणीसुद्धा येते. तिथे सुद्धा हाच हेतू असतो की जे व्यवस्था शोषण करते ते शोषण थांबवावं आणि त्यांना शोषणमुक्त करावं, आणि हे शोषित कोण आहेत हे दाखवायला हवं त्यांच्या, आणि शोषित जे आहेत त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की आपण शोषित आहोत वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण अनेकदा मला असं वाटतं की ज्या वेळेला सगळं जग आत्तापर्यंतचा संपूर्ण आपण इतिहास पाहिला असेल तर सगळी सत्ता कारणावर चालतात. शोषित असलेले लोक काही वर्षांनी शोषक होतात, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही सगळे, म्हणजे आत्ता मी उदाहरण नेहमी देते की हिटलरच्या काळात ज्यूंना इतकं सहन करायला लागल्यानंतर इस्रायल आता जे पॅलेस्टाईन बरोबर करत आहे त्याचं उत्तर आपण काय देणार आहोत. तर हे सगळं हे होत राहतं. त्यामुळे मी जसं मगाशी म्हटलं की एक काळ असा येतो ना की सगळंच आपल्याला हे सगळं आता एकाच प्रकारची विचारसरणी, म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर हळूहळू सुरू झालेलं आणि दुसऱ्या महायुद्धापर्यंत जे पोचलं ते आपण कम्युनिस्ट विचारसरणी, साम्यवादी विचारसरणी, समाजवादी विचारसरणी ह्या महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. आणि ज्या दबल्या गेल्या होत्या त्या कोणत्याही विचारसरण्या असतात, त्या हळूहळू आपलं स्थान छुपेपणाने का होईना पण ते बळकट करत असतात आणि परत बाहेर येत असतात, कोणतीही विचारसरणी असू दे. कदाचित तेच म्हणते मी की आत्ता जो विचारसरणीचा जो प्रभाव चालू आहे त्यातना जर काही स्ट्रॅटेजी करून ह्या बाकीच्या विचारसरणी ज्या आहेत त्या आणि नवीन येतील त्या, मला वाटतं आता नवीन विचारसरणींची सुद्धा गरज आहे. आपण किती वर्ष राईट आणि लेफ्ट बद्दल बोलत राहणार आहोत. ह्या अशा वातावरणात AI च्या काळात जे सगळं जग बदलत चाललंय ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कोणत्या तरी इझमचा विचार करायला लागणार आहे का, अशा मांडण्या होणार आहेत का, आणि अशा मांडण्या होण्यासाठी विचार करणारे लोक आपल्याकडे आहेत का. म्हणजे आता वैचारिक मांडण्याच होत नाही आहेत. मार्क्स नंतर आपण कुठे जातो आहोत, आपल्याकडे वैचारिक मांडणीच होत नाहीये. भारतात नाही की आता जगभर पण अशी एक
म्हणजे काय ठासून बोलावं अशी एकही मांडणी नाही आहे की जी ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आणखीन बोलू शकेल. त्या अशा मांडण्या होत नाहीयेत. तर त्या मांडण्या होण्याची सुद्धा गरज आहे. आणि अर्थात अशा मांडण्या आपण परत इतिहास पाहिला तर 2-2 शतकांचा काळ जातो. म्हणजे बुद्ध जन्माला येतो आणि नंतर मग आपल्याकडे गांधी येतात. किती मोठा काळ आहे पहा अहिंसेचा शब्द उच्चारण्यासाठी सुद्धा. इतका मोठा काळ आहे. 2-2 हजार वर्षाचा सुद्धा काळ जातो. तर आपल्याला वाट पाहावी लागेल असं मला वाटतं. आणि दुसरा, विचार स्वातंत्र्य जास्त झालंय का, ही लोक उत्तरं देतीलच सगळीजण. पण विचार स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते. व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते हे आपण विसरलो असं मला वाटतं. कारण कोणतंही स्वातंत्र्य, मी स्वातंत्र्याची गोष्ट बोलते ज्यावेळेला की मला स्वातंत्र्य हवं आहे एक व्यक्ती म्हणून, मुलगी म्हणून. पण मी कोणती विधानं करावीत, काय बोलावं, कशा प्रकारे ते मांडावं, काय प्रकारे माझ्या समाजामध्ये मी जे बोलेन ते कसं असणार आहे, त्याच्यामुळे काय दंगली पसरतील का, किंवा लोक डिस्टर्ब होतील किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. माझं मत मला ठामपणे मांडलंच पाहिजे. पण ते मांडण्याची एक पद्धत असते, ती पद्धत मला जली पाहिजे. तर हे मी कायम हे केलेलं आहे की ठामपणे बोलायचं आपल्याला जे म्हणायचं ते. म्हणजे मी नेहमी म्हणते की आम्हाला काही कवी वगैरे आम्हाला असं म्हणतात, म्हणजे आमचे मित्रसुद्धा म्हणतात की आज किती पुरुष विरोधी कविता केल्यास असं विचारतात. त्यांना हे कळत नाहीये की पुरुष विरोधी नाही लिहित आम्ही व्यवस्था जी डॉमिनंट आहे, पुरुष सत्ताक, आणि ह्या पुरुष सत्ताक व्यवस्थेचे बळी पुरुषही आहेत आणि बायकाही आहेत. आणि मानसिकता, परत पुरुष सत्ताक व्यवस्थेची मानसिकता बायकांची पण आहे आणि पुरुषांची पण आहे. त्यामुळे आपल्याला ही पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या विरोधात आम्ही बोलत असतो. तर ते स्वातंत्र्य तुम्हाला घ्यायचं आहे हे सांगते. आणि मी तुमची रजा घेते, मला इथे बोलवलं त्या. मी मगाशी म्हटलं ना त्या, तीच म्हणते. या अमानुष काळात नावाची कविता. एक अमानुष शांतता पसरून राहिली आहे या मूक गर्दीत. कधी धक्का लागेल एखाद्या हाताला आणि खळकन फुटेल एखादं मन, नाही सांगता येत काहीच. माझा मित्र उभा आहे त्या गर्दीत कधीचा, त्या गर्दीच्या रंगाचा फेटा चढवून काढतोय सेल्फी मनासारखी. त्याची हसरी सेल्फी फिरत राहते ग्रुपवर आणि त्यासोबत त्याचा चेहऱ्यामागचा चेहराही. मला भीती वाटते त्या चेहऱ्याची. चॉकलेटचा तुकडा माझ्या हातावर टेकवणारा, तोंडाला लागलेल्या कुल्फीच्या थंडगार थेंबाला शोषणारा माझा छोटासा मित्र कोणती स्फोटकं घेऊन फिरतो आहे डोक्यात अलीकडे. तो हरवून गेला या गर्दीत तर परतेल गर्दीचाच रंग घेऊन. हरवून गेला या गर्दीत तर परतेल गर्दीचाच रंग घेऊन. मग नाही स्पर्श करता येणार त्याला पूर्वीसारखा सहज. हात लावला तर कदाचित फुटूनही जाईन खळकन आमच्यातलं अलवार नातं. गर्दीच्या आत उसळलेल्या विध्वंसाच्या लाटा ओढून नेण्याआधी त्याला आपल्या सोबत मला पार करावा लागेल हा उन्मादी समुद्र. अलगद धरून हाताला घेऊन यावं लागेल त्याला पुन्हा एकदा माझ्या वर्गातल्या बाकावर. अगदी शेजारी बसून सांगाव्या लागतील गोष्टी माणसांचा दगड करणाऱ्या जादूगाराच्या. अगदी शेजारी बसून सांगाव्या लागतील गोष्टी माणसांचा दगड करणाऱ्या जादूगाराच्या, त्यांचं रक्त शोषणाऱ्या जिभांच्या, हरवत जाणाऱ्या नात्यांच्या. दूर रानात फुललेल्या करुणेच्या झाडावर बसलेल्या पाखरांचा फडफडाटही ऐकवावा लागेल त्याला. माझा मित्र कदाचित सापडेल मला एखाद्या पाखराच्या किलबिलाटाचा अर्थ जाणून घेताना. या अमानुष काळातही सोबत राहील तो माझ्या. या अमानुष काळातही सोबत राहील तो माझ्या. मनापासून आभार आणि सॉरी मला जावं लागते त्याबद्दल. सर तुमची माफी मागून मी निघते. धन्यवाद. अजून कोणाला तरी अजून मला वाटतं मध्यंतरी एक प्रश्न कोणीतरी हात वर केला होता. हां.
आम्ही आत्ता 2 दिवसापूर्वी एक अरुण साधूंचं पुस्तक प्रकाशित केलं पुण्यामध्ये, कोड ऑफ एथिक्स इन जर्नलिझम. मला असं वाटतं की आळेकरांच्या किंवा गांगलांच्या पिढीला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांचे काही एथिक्स होते आणि ते जपत होते. मग जर्नलिस्टिकमधले असेल, डॉक्टरचे, मी जे प्रोफेशन करतो आहे, मी तिथे काय कशा पद्धतीने, समजा मी बातमीदार आहे तर बातमी कशी देईन, मी डॉक्टरकीच्या पेशात आहे तर डॉक्टरकी कशी करेन. नंतरच्या पिढीत कुठलेही एथिक्स पाळले गेलेले नाहीत. आणि आत्ता जे नेतृत्व करतात आहेत वेगवेगळ्या संघटना, हे प्रोफेशनल पद्धतीने करतात. त्यांचा विचार मला तिथून कसा पोचवता येईल. म्हणजे मी नाव घेऊन उदाहरण सांगतो. परवा मी रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमाला मी गेलेलो होतो. तिथे सांगताना एक फिल्म दाखवली गेली. मला काय विचार द्यायचा आहे असं जर तुम्ही आधी सांगून जर शिकवणार असाल किंवा गोष्ट सांगणार असाल तर मला असं वाटतं तिथे मग असं सांस्कृतिक जग कसं काय निर्माण होणार. मुळात तुम्ही जी सगळी नेतृत्व करणारी मंडळी आहेत, म्हणजे आत्ता मला खूप वेळा वाटतं की अभिराम बडकमकर आणि संजय पवारचा संवाद होऊ शकेल का, ते भेटतील का, तर ते बोलूच शकणार नाही. कारण प्रत्येकाच्या विचारसरण्या ह्या पक्के झालेल्या आहेत. मी कशाला त्याच्याशी संवाद करायचा. हे आत्ता घडतं आहे. ह्याचं कारण जर मी सगळं पाहत होतो, जे शिकवणारे आहेत आणि ज्यांच्या हातात माध्यमं आहेत किंवा संस्था आहेत, आम्हाला सर्व प्रकारचे विचार ऐकून घ्यायचे आणि मग मांडायचे. असं घडताना मला दिसत नाही कुठे. मी आता 50 वर्ष वेगळ्या ठिकाणी फिरतो, त्यामुळे मला सांस्कृतिक जग परत येईल का याबद्दल मी जर साशंक आहे. तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे, आपल्याचकडे आहे असं नाही, तर सगळीकडे आहे. पण आपल्या देशाने मार्ग दाखवलेला आहे की उजवीकडे कसं वळता येईल आणि उजवीकडे वळताना काय काय करावं लागतं याची एक दिशादर्शक आपल्या देशाच्या राजकारणाने गेल्या 10 वर्षात दिलेलं दिसतं. अमेरिकेत तर काय होतं आपण बघतोच आहोत. पण मुद्दा असा आहे की ही आयडियालॉजी आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी, म्हणजे आपल्याकडच्या बाजूनी बनतो, बाकीच्या आपल्या देशाच्या बाहेरच्या आयडियालॉजीचं काय तितकासा माझा संबंध येत नाही. पण जो आपल्याकडचा भाग आहे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे जात. त्या जातीच्या विषयी एक सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची एक प्रकारचं अंडरस्टँडिंग कधी होईल. 75 वर्ष तर झाली आणि मागच्या का मनुस्मृतीपासून इतकी वर्ष झाली, देशाने इतकी वर्ष भोगली, आता 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाली. त्या जातीच्या विषयी जोपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये काहीतरी अंडरस्टँडिंग येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं ही अशी आंदोलनं ह्या बाजूला किंवा त्या बाजूला जात राहील. नवीन आयडियालॉजी कशी आणणार. हा जातीचं झालं. व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल मला वाटतं की प्रत्येकाला काय बोलण्याचा अधिकार आहे आणि तो कोणी ठरवायचा. समजा तुम्ही म्हणता तसं म्हणलं की व्यक्ती स्वातंत्र्य सध्या जास्त झालेलं आहे किंवा नको इतकं झालेलं आहे, ह्याचा पॅरामीटर कसा शोधायचा. इट्स व्हेरी डिफिकल्ट. कारण माणूस बेटासारखा आहे, मेंदूला पर्याय नाही. त्याच्या मनात काय विचार येईल आणि तो काय एक्सप्रेशन देईल ते एक्सप्रेशन आहे ते सर्वसामान्य माणसाला काय वाटेल किंवा त्याचा परिणाम काय होईल ह्याची साधनं सुचिता होण्याची मॅच्युरिटी त्याच्या मनात आहे का नाही हे आपण कसं ठरवणार. त्याच्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे आता मेंटल हेल्थ ॲक्टसुद्धा आपला किती बदललेला आहे की जोपर्यंत त्याचा पब्लिक न्यूइजन्स होत नाही तोपर्यंत त्याला काहीही करता येत नाही. त्यांनी घरात किती जरी उच्छाद आणला तरी आपल्याला फक्त पोलिसात जाऊन तक्रार करावं लागतं की हा मला त्रास देतोय, याचा बंदोबस्त करा. मग ते तिला तुरुंगात टाकतील आणि मग न्यायाधीश ठरवेल की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवायचं का नाही. परंतु आपल्या घरच्या लोकांना कळतंय की हा मेंटल पेशंट आहे आणि ह्याला ट्रीटमेंट द्या, तो फोर्सिबली ट्रीटमेंट देता येत नाही. त्या पद्धतीचंच आहे हे व्यक्ती स्वातंत्र्य. कोणी निवडायचं ते व्यक्ती स्वातंत्र्याचं बोलताना त्याची मानसिकता कशी आहे, ती नॉर्मल आहे का नाही आहे नॉर्मल आहे, हे सगळं
व्यक्ती स्वातंत्र्य वाढणारच, कारण जसं जसं शिक्षणाचं महत्त्व वाढतं, जेव्हा इन्साईट येत जाते ह्युमन बिईंगला, तसं तसं व्यक्ती स्वातंत्र्य हे एक्सप्रेशनची पॉवर त्याची वाढतेच, वाढत जाणारच, कारण त्याला शिक्षण हे महत्त्वाचं कारणीभूत आहे, टेक्नॉलॉजी महत्त्वाची कारणीभूत आहे. सर, आपले 2 प्रश्न. पहिला प्रश्न व्यक्ती स्वातंत्र्याचा, तर मला त्याचं उत्तर मी आधी देतो, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला देणं सोपं होईल. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, तर मी आणि आम्ही यांच्यातले परस्पर संबंध. इथं ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला मी व्यक्तीचा निर्देश करतो आणि आम्ही म्हणतो त्यावेळेला समाजाचा निर्देश करतो. पण आम्ही आहे म्हणून मी आहे. तर मी ज्या वेळेला समाजात राहतो त्यावेळेला समाजाची तत्कालीन मूल्य विवेक हा मला सांभाळायला पाहिजेच, नाहीतर माझ्या अस्तित्वालाच काही अर्थ नाही आहे, कारण माझा उगमच आम्हीत आहे. दुसरा मुद्दा, उजवी विचारसरणी डॉमिनंट आहे का, त्याच्याकडं आपल्याला 2 दृष्टिकोनातनं बघता येईल. की समजा ती डॉमिनंट आहे ना आपल्याला पसंत नाही असं वाटलं, तर आपल्याकडचे डावे किती निकम्मे आहेत ते आपण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बघतोय. त्यामुळं पर्याय काय, आणि जोपर्यंत पर्याय देऊ शकत नाही आपण, तोपर्यंत एखादी गोष्ट वाईट आहे का चांगली आहे याची चर्चा करायची आपल्याला फारसं त्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा असा आहे की कोणत्याही धर्माचे 2 भाग असतात. एक असतं कर्मकांड आणि दुसरं असतं तत्वचिंतन. तर आत्ताचा जो सध्या कालखंड आहे ना, त्याच्यामध्ये कर्मकांड मग ती वेगवेगळ्या प्रकारची असतील, मग ते मोर्चे असतील, बिल्डिंग्स पाडणं असेल आणि काय, त्याचा डॉमिनन्स आहे. या अशा प्रकारच्या कर्मकांडांचा काही दिवसांनी लोकांना नक्की कंटाळा येऊन धर्माची जी मूलतत्वं आहेत त्याच्याकडं लोक वळतील अशी मला तरी आशा वाटते. सर, तुम्ही प्रामाणिकपणे विचारलात म्हणून फक्त सांगतो, आज हे सगळे उजवे आहेत आणि कुणीतरी डावं आहे, ह्या आपण भ्रमात आहोत, हाच त्यांचा विजय आहे. दे आर ब्लडी कॉर्पोरेट्स, दे आर ब्लडी कॉर्पोरेट्स. त्यांच्याकडे आज ब्रँड मॅनेजर्स आहेत, त्यांच्याकडे आज पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर्स आहेत, त्यांच्याकडे आज फायनान्स मॅनेजमेंट आहे, आणि अशी कॉर्पोरेट पद्धतीनं काम करणारी ही सगळी सत्ता पद्धती आजची आहे. आज जर का तुम्ही मला नंतर भेटलात तर माझ्या नाही मी सांग पूर्ण करू द्या मला. नाही अगदी हे वातावरण तसं नाही, म्हणून सद्भावना दिवस आहे आज, त्यामुळे भेटलात तर मिठीच मारेन तुम्हाला मी. नाही मला पूर्ण करू द्या. तर माझ्या सो कॉल्ड डाव्या विचारसरणीचा मित्र आज शिवसेना शिंदे गटाकरता काम करतोय. याचं उदाहरण तुम्हाला मी नावासकट देऊ शकेन. त्यामुळे हे सगळं आज घडतंय. त्यामुळे आपल्या मनात जो एक भ्रम निर्माण केलाय की हे उजवे आहेत किंवा हे डावे आहेत, हे सगळं हे आपण चर्चा करतो फक्त आज सद्भावना दिवशी या सुंदर बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाने उभारलेल्या वास्तू चर्चा होते, ती शिळी होते. आणि काय ते तो भट साहेबांचा एक तो शेर आहे की मोक्षासं वाहिलेल्या चर्चेत वेळ गेला, अशा पद्धतीचं सगळं आजचं आहे. आणि तुमच्या वयाला वेळ असतो म्हणून तुम्ही ती चर्चा करता, आणि आम्हाला जास्त खुमखुमी असते म्हणून आम्ही त्याला उत्तर देतो. त्यामुळे इतकं सगळं सोपं आहे. आणि दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारलात, नाही मी जनरल बोलतोय, तुम्ही तुमच्यावरती घेऊ नका. ते नाही खुमखुमी असं म्हटलं ना मी, ती येते अपवाशी, ते वयाचा तो पुन्हा तरुण म्हणून बसवलं ना मला इकडे, थोडं दाखवायला नको मला काहीतरी आहे. तर अगदीच मी असं छान बसलो तर कसं होईल. ते वाक्य असं होतं की एखाद्या वयाला, ज्येष्ठ वयाला वेळ असतो बऱ्यापैकी, त्यामुळे त्या चर्चा घडल्या जातात, आणि आमच्या वयाला खुमखुमी असते उत्तर देण्याची, त्यामुळे चर्चा घडत राहते. आणि तुम्ही दुसरं विचारलं की व्यक्ती स्वातंत्र्य वाढलंय का, तर मला असं पुन्हा एकदा प्रामाणिकपणे, अतिरेक वाढलाय का, तर मला असं पुन्हा एकदा प्रामाणिकपणे वाटतं की हे वाढलं बिडलं काही नाही, सेल्फ कंट्रोल कमी झालाय. सेल्फ कंट्रोल त्याला मराठीत काय म्हणणार,
स्वनियंत्रण, संयम, स्वनियंत्रण कमी झालेलं आहे, त्यामुळे ते वाढल्यासारखं वाटतं. म्हणजे मला एखादा मुद्दा मांडायचा आहे पण तो अनफिल्टर्ड बाहेर येतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाळणी लावली जात नाही, म्हणून ते वाढल्यासारखं वाटतं. जर का त्या गाळण्या लावल्या गेल्या, जर का विचारांची बैठक बसवली गेली, तर नक्कीच ते सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्य किंवा तुम्हाला जे वाटतंय तो योग्य प्रकारे व्यक्त होईल. मला वाटतं एक चार ओळी गुंथर ग्रासच्या आहेत, त्या मराठीतनं सांगतो. याला कदाचित त्याच्यातनं उत्तर मिळू शकतील. गुंथर ग्रासने असं म्हटलेलं आहे, मराठीतनं सांगतो. आमच्या ॲनाटॉमीच्या म्युझियममध्ये फॉर्मॅलिनच्या जारात डुंबत बसलीत न जन्मलेली अर्भकं. आमच्या फॉर्मॅलिनच्या जारात डुंबत बसलीत न जन्मलेली अर्भकं विचार करत बसलीत आपल्या आईवडिलांची. ही गुंथर ग्रासची कविता आहे. आजच्या विषयाला मला वाटतं आपण शेवटचा 2च प्रश्न घेऊया. तुमचा आहे, तुम्ही पुढे या. डॉक्टरांना विचारायचा प्रश्न म्हणजे आता आहे 22 मार्च हा दिवस जेव्हा येईल, हां, मला असं विचारायचं आहे की डिजिटल सगळं आलं, आम्हालाही आवडतं. वयाच्या 75व्या वर्षी मला सुद्धा डिजिटल वाचायला आवडतं. एकेकाळी म्हणजे आदित्य चवडे असताना मी कादंबरी वगैरे एका रात्रीत वाचून काढलेली आहे. आम्हाला वाचनाची खूप आवड आहे. पण डिजिटल वाचताना आत्ता अजून डोळे चांगले आहेत, ते बिघडवून घेऊ का? की त्याच्यावर तुम्ही डॉक्टर म्हणून काय उपाय सांगाल? एक पुस्तक लिहावं, डिजिटल चालेल, मी वाचीन ते. नाही, हो, ही म्हणजे सूचना आहे असं मी घेतो. माझं जे प्रेझेंटेशन आहे डिजिटल, ते जास्तीत जास्त युजर फ्रेंडली होईल. त्याच्यात तुम्हाला फॉन्ट ॲडजस्टमेंट मिळतील आणि आज नाही उद्या तो जो मजकूर आहे तो तुम्हाला ऐकायला येईल. इतपत टेक्नॉलॉजी प्रगत होते. इट इज ओनली अ मॅटर ऑफ टाईम. हा शेवटचा प्रश्न घेतोय आपण. मला प्रश्न विचारायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. माझा प्रश्न अगदी सोपा आहे की आत्ताची सगळी जनरेशन आहे त्यांना शाळे कॉलेजमध्ये असं एक इन्सिस्ट केलं जातं, म्हणजे असं घडवलं जातं की फक्त तुम्ही भारतीय नाही आहात, तर तुम्ही ग्लोबल सिटिझन आहात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा आदित्य आहे, तर हा नुसता ठाण्याचा आहे किंवा भारताचा असं नाही, तो एक जगामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून तुम्ही राहणार आहात, की एक जगाचे तुम्ही नागरिक आहात. तर जेव्हा अशा तऱ्हेने मुलांची किंवा आपल्या जनरेशनची घडण होत असते, तेव्हा तुम्ही स्वतःची किंवा माझी संस्कृती किंवा माझं सांस्कृतिक जग ह्या दृष्टिकोनाकडे कसं बघू शकाल? किंवा मला असा हा प्रश्न मुख्यतः इंटरनेट आणि मीडियामुळे आपण जग जवळ आलं असं म्हणते, त्यामुळे माझी संस्कृती जेव्हा मी त्या प्रेझेंट करते नेटवर किंवा, तर तिथे तुमचं सांस्कृतिक जग ॲज अ ग्लोबल सिटिझन काय असू शकतं, हा मला पुढच्या जनरेशनला खरं जास्त प्रश्न विचारावा वाटतो. कारण हे आता आपलं पुढचं पाऊल असणार आहे या पुढचं. आणि हा चर्चेचा विषय मला खूप आवडला, त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. या प्रश्नाचं उत्तर मी असं देईन, जगाचा आकार केवढा, तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. म्हणजे तुम्ही ग्लोबल बघताना ठाण्याची संस्कृती बघू नका, महाराष्ट्राची बघू नका, भारताची बघू नका, अशी काही पुरवठ असत नाही. आणि मी माझ्या प्रतिपादनात सांगितलं, मला स्वतःला असं वाटतं की एक स्टेट ऑफ फ्लक्समध्ये आपण आता आहोत आणि नवीन जगाचे जे काही मूल्य आहेत ती ठरवायची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती मूल्य आपल्याला आपल्या डोक्यात जी मूल्य कल्पना आहे त्यात बसत नाहीत म्हणून खटकतायत का, याचा विचार करायला पाहिजे आपण. मला असं वाटतं हे सगळं तुम्ही म्हणताय ते व्हर्च्युअल आहे. असं काही होतंय का? ही एक पळवाट आहे की आपल्या नेहमीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होण्यासाठी
प्रश्न असा आहे की अजूनही मला महत्त्वाचा प्रश्न आहे की माझ्या घरातल्या नळाला पाणी येईल का, टाकीचं पाणी आज पुरेल का. आज आमच्या शनिवार पेठेतला केरू नाना छत्रे पथ आम्ही लहानपणी जेवढा असताना जेवढा रुंद होता तेवढाच रुंद आहे अजून. 75 वर्ष झाली आणि उंची वाढते आहे. इमारतींची 14 मजली 22 मजली, पुण्याला 27 मजली इमारती होत आहेत. पाणी कुठनं आणणार. हे लोकल प्रश्न आपल्याला त्या मुलाला पडले पाहिजेत किंवा काय पडले पाहिजेत. ग्लोबल आणि त्याला काय संस्कृती जगेल का नाही, तो रोजचा घरात वेळेवर जाईल का, रस्ता क्रॉस करता येईल का नाही, अशी परिस्थिती आहे सध्या. आणि ह्याच्यामधनं आपण ग्लोबल विचार करतो. ही एक मला असं वाटतं या टेक्नॉलॉजीनी दिलेला एक प्रकारची फॅन्टसी आहे आपल्याला. एक प्रकारचं अद्भुत जग आहे. म्हणजे पूर्वी आपण चांदोबा मासिक वाचायचो, आता हे रोज चांदोबा मासिकच वाचायला लागते आपल्याला. आणि त्या चांदोबा मासिकामध्ये अतिशय ज्या बायका असायच्या त्या अतिशय देखण्या आणि विशिष्ट पद्धतीच्या असायच्या. पुरुष असायचे ते वेगळे असायचे. तसं हे चांदोबा मासिकामध्ये गेल्यासारखं वाटते. कारण रोजचे प्रश्न पडणार आहेत आपल्याला, त्याचं काय करायचं. त्या मुलाला ॲडमिशन कशी मिळणार, शिकवायला कोणी मास्तर नाही. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही. साधी गोष्ट आहे की तुम्ही युनिव्हर्सिटीत गेलात तर मास्तर असायला पाहिजे आणि वेळेवर असला पाहिजे. तो मास्तर तरुण असला पाहिजे. पुढली 10 वर्ष तोच असेल असं अशी परिस्थिती नाही. मराठी शाळा तर बंद पडत आहेत. पुण्यात एक सगळ्यात जुनी शाळा आहे गोपाळ हायस्कूल म्हणून. ते कशावर चालतात तर ते संध्याकाळच्या वेळेला आपले वर्ग जे आहेत ते IASच्या वर्गाला भाड्याने देतात आणि त्यांच्याकडे इंडोर स्विमिंग पूल आहे, तो जोरात चालतो. त्याच्यावरनं त्यांची मराठी मुलं आहेत, त्यांना शिक्षकच नाहीत त्यांच्या शाळेत. त्यांना शिक्षक लागले तर त्यांना झेडपीमधनं आणायला लागतात. आणि झेडपीमध्ये शिक्षक कुठले येतात की ज्यांची मुलं आता मोठी झाली आहेत आणि त्यांना पुण्यात शिकायला जायचं आहे. असे जे खेडेगावातले शिक्षक आहेत ते पुण्याला येतात आणि ह्या शाळेमध्ये शिकतात. त्यांना चॉईसच नाही कुठे जायचं कुठलं नाही. ही ग्राउंड रियालिटी जी आहे, ह्या ग्राउंड रियालिटीचं भान आपल्याला राहू नये अशी टेक्नॉलॉजी आपल्यावर लादली जाते. त्याच्यामुळे महत्त्वाचा विषय आहे की ह्या फॅन्टसीतनं आपण बाहेर कधी पडणार आणि आपल्या रोजच्या समस्येकडे काय कोणाकडे दाद मागणार. मी इतकंच म्हणेन की एकेकाळी विद्यार्थी होतो आणि आता विद्यार्थी समोर बघतो म्हणून जास्त मी हे मुद्दामून सांगू इच्छितो की शाळेत असताना ज्या मानसिकतेने किंवा जितकं निरलसतेने आपण प्रतिज्ञा किंवा संविधान म्हणायचो अर्थ न कळता किंवा त्याचं काही न वाटता, तितक्याच काय म्हणतात त्याला, तितक्याच भावनेने आज हे ग्लोबल सिटीजन होऊया वगैरे असं म्हटलं जातं. वर्गामधल्या मुलांचे प्रश्न सर आत्ता म्हटले त्याप्रमाणे खूप वेगळे आहेत. शिक्षकांचे प्रश्न त्याहून वेगळे आहेत आणि पालकांचे त्याहून वेगळे आहेत. त्यामुळे शिक्षकांचा पालकांशी काही संबंध नाही आहे, शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी काही संबंध नाही आहे. त्या विद्यार्थ्यांचा ती विद्यार्थी घरी मुलं झाली की त्या मुलांचा पालकांशी काही संबंध नाही आहे आणि असा कोणाशी संबंध नसलेल्या एखाद्या वेगळ्या सांस्कृतिक जगात आपण आत्ता वावरतोय. त्यामुळे तो संबंध कसा निर्माण करता येईल शिक्षक पालक आणि विद्यार्थी पिढीमध्ये, जर का तो करता आला तर कुठेतरी त्या नव्या सांस्कृतिक जगाची सुरुवात झाली तर असं मला वाटतं. होय होय. मला वाटतं परिचर्चेच्या आता आपण समारोपाकडे आलेलो आहोत. आपण सगळ्यांचेच पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकले. काही पटले नाहीत. अनेक प्रश्न नवीन निर्माण झाले असतील. परंतु 2-3 गोष्टी यात मला प्रामुख्याने दिसतात की सांस्कृतिक आपल्याला जर संपूर्ण जग पुन्हा आणायचं असेल तर आपले जे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे उदाहरणार्थ जगण्याची लढाई जी आहे ती संपलेली नाही. नीतिमत्तेच्या गोष्टी आपण बोलतो त्या कागदावर वेगळ्या असतात. प्रत्यक्षात आपण सुद्धा म्हणजे मध्यमवर्गीय सुद्धा बरेचदा दांभिक झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आपणही त्यातले काही असतो. मला असं वाटतं की इंट्रोस्पेक्शन, एक आत्मपरीक्षण करण्याची एक प्रक्रिया जी असते ती अशा चर्चासत्रेनंतर सुरू व्हावी, हा पण एक हेतू असतो. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून
जो प्रश्न किंवा ज्या विषयावर आपण ही संपूर्ण चर्चा सुरू केली होती त्याच्यावर आपण आपल्या परीने पण विचार करावा. जाता आता फक्त मी एकच सांगेन की परिस्थिती फार वाईट नाही आहे, त्याला आशेचं किरण आहे. आणि ह्याचं मी म्हणत नाही आहे, जी 9 महिने अवकाशात राहिली तिने वरनं जे पृथ्वीचं वर्णन केलं ते फार गमतीदार आहे. ती म्हणते की मी 9 महिने जी पृथ्वी बघत होते तेव्हा मला जमिनीवर आल्यावर किंवा तेव्हासुद्धा मी विचार करत होते की संपूर्णपणे जग, हे जग जे आपण जगाबद्दल बोलतोय त्या जगातले देश हे सर्व निर्माण केलेले आहेत मानवाने. आणि हे असं काही नाही आहे, वर्ण हे एकत्र एकच आहे. आणि मला असं वाटतं तो जो एक आशावाद आहे सुनीता विल्यम्सच्या बोलण्यातला, तो आशावाद जो आहे त्याच्यात कुठेतरी सुसंस्कृतपणाची बीजं आहेत. आणि ती जर आपल्याला जपता आली आणि ती जर अशा विचाराने पुढे जर आपण नेली तर मला असं वाटतं आज ह्यात सर्व मान्यवरांनी जे विचार मांडले त्याला कुठेतरी आपल्याला आणखीन एक लेवल पुढे नेण्याचं आपल्याला सगळ्यांना ते उत्तरदायित्व आहे असं मी समजतो. कारण नुसतीच चर्चा घडवून आणायची नव्हती, तर या चर्चेतनं पुढे आपल्याला कसं जाता येईल ही दृष्टी आपल्याला द्यायची होती. मला असं वाटतं ह्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आपण टाळ्या वाजून एकदा आभार मानूया की सर आपण पुण्यातनं आलात आणि तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आम्हाला तुम्ही हे केलं, मार्गदर्शन दिलं. डॉक्टर जोशी आपण पंढरपूरहून आलेला आहात आणि आदित्य कॉलेजवरनं आलेला आहे आणि मुलांना शिकवून आलेला आहे. तर मला असं वाटतं की आणि अर्थात नीरजाताईंनी पण आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं आणि एकूणच कार्यक्रम चांगला झाला असं मला वाटतं की आपल्याला बरंच काही इथनं घेऊन जाता येईल. सर्वांचे मी आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. आणि मी माझं मगाची दुरुस्ती करते. इथले सगळे ज्येष्ठ तरुण इतक्या हिरिरीने भाग घेतला आणि खूप छान असं चर्चासत्र झालं. सगळे तरुण आहेत हे मी मान्य करते. एक शेवटच्या काही 2-3 सूचना आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानंतर जेवणाची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे, तेव्हा कोणी घाईने उठून घरी जाऊ नका. आता 7:45 झालेत, आता मी घरी काय करू जेवायला अशी काही चिंता नाही आहे. प्लीज थोडंसं तेवढं थांबा. विजन महाराष्ट्र यांची think.com आणि महाभूषण या वेबसाईट्स, आज प्रसिद्ध झालेली व्ही शांतारामांची वेबसाईट ही आपण जरूर बघा. त्याचबरोबर पुस्तकाचा फील ज्यांना खरोखर हवा आहे त्यांच्यासाठी बाहेर 2 पुस्तकांचे स्टॉल्स लागलेले आहेत. एक आहे ग्रंथालीचा आणि दुसरा आहे विजन महाराष्ट्रांचा. तर आपले तर ह्या पुस्तकांचाही आपण लाभ घ्या. पुस्तकंही आहेत बाहेर आणि वेबसाईटही जरूर पहा. सर्व मान्यवरांचे आभार, सर्व रसिकांचे आभार. कारण आजकाल कार्यक्रमांना प्रेक्षक नसतात, पण असं इथे झालेलं नाही आहे. इतके सारे प्रेक्षक आज एवढं चर्चासत्र ऐकण्यासाठी मुद्दाम थांबून राहिलेले आहेत. आपल्यासाठी एकदा जोरदार खूप खूप धन्यवाद.